आपल्या वतीने ठराव मांडतोय. आम्ही अभिनंदन करते. सन्माननीय सदस्य अनिल परवानी, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, जे सर्वांचे मित्र आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो. थांबा जरा, टाळ्या वाजू द्या पूर्ण. का अभिनंदन करायचंय का अजून काही बोलायचंय? सभापती मध्ये एकच मिनिटं बोलायचं आहे. बोला बोला बोला. नाही नाही, त्यांना काय बोलू दे. सभापती महोदया, 100 वर्ष या सभागृहाला झाल्याबद्दल आज जो कार्यक्रम आपण केलात आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः नागपूरच्या पत्रकारांना इथे बोलून त्यांचा गौरव केला. नागपूरचे पत्रकारांचे एक वैभवशाली परंपरा या विधिमंडळाच्या कामकाजाची आहे. मला अत्यंत आनंद होतोय आणि या कार्यक्रमाची जी उंची वाढवली त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय. धन्यवाद, आभारी आहे. दानवे, आपल्याला उत्तर द्यायचे, आभार मानायचे. मला आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानायचे. जयंतराव पाटील, आपण जे काही सूचना केली त्या संदर्भामध्ये आणि त्याचं आपल्याला ते चांगलं वाटलं, त्याच्याबद्दल मला फार अंतःकरण भरून आलेलं आहे. खूप आनंद झाला. तरी नातं जे पूर्वीच आहे ते कायमच राहणार बहीण भावाचं. तथास्तु तथास्तु तथास्तु. बोला परब साहेब आता. काल या सभागृहामध्ये सभागृहाचे सदस्य राजेशजी राठोड यांनी काल आपली व्यथा मांडली होती. सरकारने ताबडतोब कारवाई करतो असं आश्वासन दिलंय, पण मी आल्याला पहिलं राजेशजी राठोड यांना विचारलं की तुमच्या संरक्षणाच्या बाबतीत काही तुम्हाला संरक्षण वाढवून दिलं का, त्याच्या बाबतीत काही अजूनही काही याच्यात हालचाल झालेली नाही. एक सदस्य आपल्या जीव पडणारा लावून इथे आपली व्यथा मांडतोय आणि सरकार याच्या बाबतीत कुठलीही अजून दखल घेत नाहीये. तर आपण आपल्या वतीने सूचना द्याव्या. काल जे आश्वासन त्यांना दिलेलं आहे, एका सभागृहाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर जर सरकार गंभीर नसेल तर दादा सर्वसाधारण माणसाची काय परिस्थिती होईल या परिस्थिती. याच्या बाबतीत आपण निवेदन तर करा, काय करणार आहात ते, किती दिवसात करणार आहात ते. काल सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाताही आहे त्यांनी गेल्या वेळेला का झालं नाही याची चौकशी करतो म्हटलं आणि लगेच ऑर्डर काढतो म्हटलं. मी त्यांना मगाशीच असं म्हटलंय की मधला वेळ मिळाला की लगेचच मी त्यांना घेऊन मी गिरीजी कुठे आहेत? गिरीजी जरा श्रीकरजींकडे वर कोणाला फॉलो घ्यायला. मी करतो. नाही नाही, पण दोघांना नाही, दुपारी 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 ठीक आहे. गांभीर्याने दखल घेतलेली आहे, पण आज सभागृह संपल्यावर राजेशजी राठोड आपणही मला भेटा. आपण त्याच वेळेला महासंचालकांशी किंवा गृहमंत्र्यांशी बोलून घेऊ आणि ते काय त्याच्यात अडचण आली असेल तर लवकरात लवकर ते सुरू होईल. संरक्षणाची व्यवस्था अशी बघा त्याप्रमाणे. प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 21,583. सन्माननीय सदस्य श्री रामदास आंबटकर, तुम्ही बोलणारे नक्की दटके. बोला. प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदया, खरं पाहायला गेलं तर ती सेलू जिल्हा वर्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तिकडे कुठे चालले अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता आणि विद्यावेतन अनुदानच्या वाटपात अनियमितता आहेच, परंतु त्याचबरोबर जे ऑनलाईन त्यांना पैसे पाठवले गेले पाहिजेत ते न करता त्यामध्ये अफरातफर करून त्यांना रोकड रक्कम देण्यात आली. हे खूप एटीएम कार्ड दिलं नाही आणि रोख रक्कम देण्यात आली. खरं पाहायला गेलं तर अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे, कारण आजही कुठलेही शासनाचा असू दे का कुठलेही असू दे, आपण त्यांच्या खात्यात पैसे गोळा करतो, त्यांच्या खात्यात पैसे पाठवतो, परंतु हे करण्यात आलं नाही. तर ह्याची चौकशी आपण करण्यात यावी. वर्धा तालुक्यातील सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2018 ते 2023 च्या कालावधीत अनुसूचित जाती जमातीच्या प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता आणि विद्यावेतन अनुदान पूर्ण रक्कम न देता निम्मी रक्कम रोख रूपात देण्यात आली.
ह्याची तक्रार प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्याकडे करण्यात आली 5 सप्टेंबरला. निदर्शनास आलेल्या गेल्याचे हे खरे आहे काय? तसंच ह्याची आपण चौकशी करणार का आणि ह्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार ह्याची माहिती देण्यात येईल. माननीय सभापती महोदय, हा प्रकरणाची डिपार्टमेंटने सरकारने फार गंभीरतेने दखल घेतलेली आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी या शिकायत आली होती. लगेच 5 सप्टेंबरला आपण एक कमिटी 3 प्रिन्सिपल्सची गठीत केली. त्या कमिटीने 16 ऑक्टोबरला रिपोर्ट दिली आणि त्या रिपोर्टमध्ये असा आपला बघितला की ते प्रथम त्याला ते दोषी आहे म्हणून 4 डिसेंबरला त्याने ते दोषी प्रिन्सिपलना आपण सॉकोज नोटीस दिला. प्रकरण मूलतः असा होता की 66,000 रुपयाच्या ते मुला मुलीसाठी जे काही वितरणचा होता 19 स्टुडंट्सने ते द्यायचा होता. त्यामध्ये त्याने त्यांचे अकाउंट्स बँक अकाउंट्स होते तरी पण त्याने बँकाचे माध्यम न करता कॅश मध्ये ते अपहरण केला म्हणून ते आपण त्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रपोज केलेली आहे. यामध्ये 4 विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की आम्हाला पैसे मिळाले पण ज्या पद्धतीने पैसे वितरित केले गेले ते अतिशय चुकीचा होता म्हणून आपण डिपार्टमेंट इन्क्वायरी करून त्यावर जे योग्य होते कारवाई करू. एक मिनिट दरेकर साहेब, सचिन नायरांनी सभापती पहिल्यांदा- महोदय की या अनुशासनाने हे निवळ फक्त एका वर्ध्यापुरता हा मर्यादित न राहता राज्यभरामध्ये पण इतर मागासवर्गीयांच्यासाठी पण तीच प्रथा आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 1 सप्टेंबरला तक्रार झाली, तुम्ही नोव्हेंबरला चौकशीचे आदेश दिलेत, आता 4 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडून तुम्ही केलेले आहेत. किती दिवसामध्ये ह्याची चौकशी पूर्ण होऊन घेऊन आपण अहवाल सभागृहामध्ये ठेवाल? हा एक. याच अनुशासनाने राज्यभरामध्ये पण अनेक असे विद्यार्थ्यांना वंचित केलं जातोय, म्हणजे हा त्यांना कायद्याने मिळालेला अधिकार आहे, तरतूद देखील आहे सामाजिक विभागांकडनं, आणि म्हणून ह्या राज्यव्यापी देखील ह्याच्या बाबतीतला आपण सुतोवाच करून घेऊन ह्याचे चौकशीचे आदेश आपण देणार का? माननीय सभापती महोदय, मी परत एक वेळा सांगतो, अतिशय आपण वेगाने 31 ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर मध्ये कंप्लेंट आली, प्रथम कंप्लेंट. इन्क्वायरी कमिटी गठीत केली, इन्क्वायरी कमिटीने आपला काम पूर्ण केला, इन्क्वायरी कमिटीने आपली रिपोर्ट दिली, नंतर आपण ते सोको नोटीस पण इश्यू केला, सोको इश्यू करून आपण ते आज डिपार्टमेंट इन्क्वायरी पण लॉन्च केलेली आहे. माननीय सभापती महोदय, त्याशिवाय यामध्ये आता जे काही हा आपल्याकडे कंप्लेंट आली इतर ठिकाणी पण होऊ नये यासाठी आपण 3 दिवसाच्या आत एक GR इश्यू करू आणि ते GR मार्फत कंपल्सरीली शिवाय ऑनलाईन ट्रान्सफरचे एकही रुपयाच्या कोणाने ट्रान्सफर करू देणार नाही. गुड आन्सर. बोलते थांबा. या- दरेकर या ठिकाणी अत्यंत पॉझिटिव्ह उत्तर लोढा साहेब देत आहेत, परंतु लोढा साहेब या ठिकाणी आपण उत्तरामध्ये अंशतः खरे आहे हे कबूल केलेलं आहे सरकारच्या वतीने. सचिन भाऊने त्या ठिकाणी चौकशीची टाइम बाउंड मागणी केलेली आहे. समिती गठीत होती, चौकशी चालू राहते, अधिवेशनाच्या पुरता त्या ठिकाणी प्रश्न आम्ही उपस्थित करतो, नंतर काय होतं याचा पाठपुरावा ना सरकारकडून होत ना आमच्याकडूनही कधी कधी होत. माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे, प्रथम दर्शनी जर आपल्याला या ठिकाणी दिसलंय की त्यांनी जे पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये गेले पाहिजे, आपण डीबीटी कशासाठी आणली? भ्रष्टाचार होऊ नये म्हणून. आणि जर अशा प्रकारे जर डीबीटीच्या ऐवजी तर या ठिकाणी जर त्यांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार केलेला आहे, हे निष्पन्न झालाय, तर आपण त्यांना निलंबित केलं पाहिजे. चौकशी वगैरे सभापती महोदय या ठिकाणी आम्हाला नको, त्यांच्यावर तात्काळ या ठिकाणी निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करावी, अशा प्रकारची माझी मागणी आहे. चौकशा होतात, समित्या गठीत होतात आणि पुढे काहीच होत नाही, आमचा अनुभव आहे. तर माझ्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण तशा प्रकारचं निलंबन कारवाई करणार का? माननीय सभापती महोदय, वरिष्ठ सदस्य आमचे पार्टीचे गटनेता माननीय प्रवीण दरेकरजीने जे आता इथे मुद्दा मांडलेला आहे त्यांचे मी समर्थन करतो. हा खरा आहे की आपण डिपार्टमेंट इन्क्वायरी लॉन्च करता, कधी कधी वेळ लागता आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरी मध्ये कधी निष्पन्न लागता, कधी काय होत नाही. माननीय प्रवीण दरेकरजीने जे मांग केली त्यानुसार मी आज इथे हा सदनमध्ये हा सरकार कोणाच्या पाठीशी घालणार नाही, भ्रष्टाचाराच्या पाठीशी कधी राहणार नाही. मी त्या ऑफिसरने
लगेच सस्पेंड करण्याचा आदेश निर्गमित करतो. ठीक आहे. हा संपला प्रश्न, आता परत तेच बोलू नका. नाही, दटक्यांचं नाव आहे. माननीय सभापती महोदय, मी मंत्री महोदयांचं धन्यवाद देतो. पण हे नुसतं वर्धा आणि सेलूपुरती मर्यादित नाही. मी नागपूरला या विद्यार्थ्यांचं डेप्युटेशन घेऊन तिथे गेलो होतो. ते अधिकारी बोलण्याच्याही याच्यात राहत नाहीत, इतके म्हणजे गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. त्यामुळे नुसतं माझी विनंती एवढीच आहे, एक स्पेसिफिक प्रश्न, की सरसकट या सगळ्या विभागाची चौकशी करून ते डीपीटीच्या माध्यमातूनच पैसे गेले पाहिजे. याची काही आपण एखादा सॉफ्टवेअर की काय की कुठे तक्रार करायची मिळत नसतील तर याचं एखादं पोर्टल आपण तयार करणार आहोत का? एवढीच फक्त एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. टोटल असेल ना. अध्यक्ष महोदय, मी पूर्वी सांगितला की आता आपण एक GR काढू. GR मध्ये पोर्टल तयार करून फक्त ऑनलाईन ट्रान्सफर होणार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सदनने महाराष्ट्राने कळू इच्छितो की आपण ITI चे कामामध्ये फार इम्प्रुव्हमेंट केलेला आहे. आता परवा कॅबिनेटमध्ये 2300 करोड रुपया आपण ते वर्ल्ड बँक ITI चे इम्प्रुव्हमेंट साठी दिलेला आहे. ITI मध्ये पूर्वी पण आपण 400 करोड रुपये सर्व ते लॅब त्यांची रिनोव्हेट केली, त्यांचे जिम रिनोव्हेट केले, त्यांचे क्लासरूम रिनोव्हेट केले. ITI च्या आपण हळूहळू इंजिनिअरिंग कॉलेजेचे बरोबर ते उभा करण्याचा प्रयत्न आहे. हे काही प्रकरण झाला ते काही शोभनीय नाही आहे. आपण ह्या प्रकरण खोलामध्ये जाऊ, परत होऊ नये अशी काळजी घेऊ. अभिजित बंधारी. ठिकाणी सभापती महोदया, येणाऱ्या घटना टाळता येईल, परंतु जे 18 आणि 23 5 वर्षापर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांना निर्वाह भत्ता दिला नाही, याला एकमेव उपाय आहे की त्या संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड करणार आहे का सरकार, आणि सरकार त्या पाठीशी घालणार आहे का? सस्पेंड तो इमिजिएटली झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सदस्यांनी प्रश्न विचारताना आपल्या इकडे काय बोललं जातंय हे ऐकणं गरजेचं आहे. सगळेच प्रश्न का बरं विचारताय? नाही, असं चालणार नाही. मी पटलावरून काढून टाकणार प्रश्न तुमचा. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे. तेच काय विचारता तुम्ही? मग काय आपल्याला अभिजित बंधारी, तुम्हाला मी फार अभ्यासू आमदार समजते, असं कसं काय? लक्ष बरं, तुमचं कुठे लक्ष? अहो नाहीये, नाही, त्यांनी स्पष्ट कॅटेगोरिकली सांगितलं होतं की आम्ही सस्पेंड करतो. त्याच्यानंतर बाकं वाजली, म्हणजे समजा तुमचं लक्ष नसेल तरी बाकं कशासाठी वाजली हे तरी माणसाला कळायला पाहिजे. ते नाही लक्षात आलं, त्यामुळे नाही, असं चालणार नाही. दानवे साहेब, तुमचंही समाधान झालंय असं धरू का मी? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 21,465 डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे. प्रश्न क्रमांक 21,465. सभापती महोदया, पालघर जिल्हा हा आदिवासी बाहुल आहे आणि त्यामध्ये अनेक प्रश्न या जिल्ह्यामध्ये सातत्याने पुढे येत असतात. मग ते पायाभूत सुविधा असो, शिक्षणाचे असतो. आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये शाळेत मुलं ओढे क्रॉस करून किंवा अशा पद्धतीने नाल्या ओढ्यांमधून जातात. गर्भवती महिलांना देखील ये जा करण्याची सुविधा होत नसते आणि अशा अनेक पायाभूत सुविधाची अपूर्णता इकडे होत असते. असं असताना कोट्यावधीचा निधी हा परत जाणं ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. प्रश्न माझा तोच आहे. मी येते, जरा भूमिका बांधू द्या सभापती महोदया. आणि त्यामध्ये बघा 20-21 मध्ये 157 कोटीपैकी 37 कोटी परत जातोय. त्याच्यानंतर 21-22 मध्ये 133 पैकी परत 10 कोटीचा निधी परत जातोय. इकडे सातत्याने निधीचा आपण बोलत असतो आणि जो निधी मिळाला तो परत जातोय, अखर्चित राहतोय. मग याला कोण जबाबदार आहे? माझ्या प्रश्नांना या ठिकाणी मी उत्तरं वाचली आहे. 4 आणि 5 नंबरचं उत्तर आहे की कोणावर कारवाई झाली, प्रश्नच उद्भवत नाही. हे असं उत्तर देणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे मला याच्यावर कोणावर कारवाई करणार का, केली नसेल तर आपण करणार का, आणि तुम्ही जे म्हटलंय की प्रश्नच उद्भवत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. यामध्ये मला कारवाई काय करणार याच्यावर उत्तर मिळावं. सन्माननीय मंत्री महोदय, प्रश्न संपला. अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पालघर जिल्हा तसा आदिवासी बहुल भाग आहे. त्या ठिकाणी तर पालघरमध्ये शिक्षणाच्या व्यवस्थेबाबत, आरोग्याच्या व्यवस्थेबाबत, कुपोषणाचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. पण हा दुर्गम भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे. आणि या ठिकाणी आपण आता जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की 2020-21 मध्ये पैसे खर्च झाले नाहीत, 37 कोटी रुपये शिल्लक राहिलेत. तर याबाबत जे उत्तर दिलं गेलं आहे त्याच्यामध्ये कुठलंही म्हणजे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही किंवा सत्य आहे असं म्हणणार नाही. पण
दिलेलं उत्तर हे खरंच आहे की 21 मध्ये या वर्षात 168 कोटी 73 लक्ष रुपये त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. एवढं अनुदान प्राप्त झालं. त्यापैकी 127 कोटी 64 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. आता शिल्लक राहिलेले पैसे त्या ठिकाणी 41 कोटी हे पैसे त्या ठिकाणी रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. हा अखर्चित राहिला आणि त्यामुळे तो शासन खात्यामध्ये आपण भरणा केलेला आहे. पण हा जरी भरणा केलेला असला तरी पुढच्या वर्षामध्ये तो आपल्याला परत मिळतो आणि तो आपण त्या ठिकाणी नंतर परत घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 37.89 कोटी भरणा केला. त्यापैकी 21.94 जवळपास 22 कोटी रुपये आपल्याला पुढच्या वर्षामध्ये 22-23 मध्ये आपल्याला तो परत आलेला आहे आणि तो आपण परत घेतला. त्यापैकी 15 कोटी रुपये हा अखर्चित राहिलेला आहे. तर हा खर्चित का राहिलेला आहे तर जवळपास 11 कोटी 38 लाख रुपये याचे कामं रद्द झाले. मग तिथे जागेचा प्रश्न होता, वेगवेगळे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे हा प्रश्न 11 कोटीचा निधी त्या ठिकाणी खर्च होऊ शकलेला नाही ही सत्यता त्या ठिकाणी. आणि 3 कोटी 68 लाख रुपये हा एवढा कोटी हा बचत झालेला आहे. त्याच्यामध्ये बचतमध्ये टेंडर दिलं असताना ते बिलो जातं, त्याच्यामध्ये मग काही पैसे उरतात, तर त्याचा तो 3 कोटी 68 लाख रुपये हा बचत झालेला आहे. त्यामुळे पैसे खर्च झालेले असं आपल्याला म्हणता येणार नाही. पुढच्या वर्षामध्ये तो सगळा पैसा आपला जो गेलेला होता तो पुन्हा परत त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो खर्च झालेला आहे. परंतु यापेक्षा मी असं सांगेल की कारण काय झालं तर त्या काळामध्ये कोविड होता. कोविडचं वर्ष होतं त्यावेळेला. पुढच्या टप्प्यामध्ये कोविड आला आणि त्यामुळे मग थोडंफार काही दिवस मागे पुढे झालेत. पण पुढच्या टप्प्यामध्ये हा सगळा पैसा खर्च झालेला आहे. त्यामुळे इथे खर्च झालेला नाही पैसा असं म्हणणं हे काही योग्य होणार नाही. सन्मान निरंजन डावखरे, एक मिनिट मनीषा. सभापती महोदय, इकडे प्रश्नाचं उत्तर देत असताना जागेची कमतरता आणि वन विभागातील जागा व जागा मालकीची नसणे असे इतर कारण आहेत ज्याच्यामुळे हा प्राप्त निधी अखर्चित राहिला. हे जे उत्तर दिलंय खर तर माननीय गिरीश भाऊ या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर देताना अतिशय समाधानकारक उत्तर देत आहेत. पण हा विषय रेव्हेन्यू कडे जातो. पालघर जिल्ह्यामध्ये बरेच असे खाते आहेत की ज्याच्यामध्ये स्वतःची जागा नाही आणि त्याच्यामुळे निधी खर्च करण्याची अडचण होते. तर या संदर्भातला आढावा शासन म्हणून आपण उत्तर द्यावं अशी विनंती आहे की या संदर्भातला आढावा घेऊन या संदर्भातलं नियोजन करणार का? अनेक ठिकाणी अनेक खेडमध्ये अशा परिस्थिती उद्भवते की त्या ठिकाणी जागा नसते शिल्लक. आता आपण ग्रामपंचायत छोट्या मोठे बघितलं तर बाजूला गावठाण नाहीये, गायरान नाहीये, मग त्या ठिकाणी जागाच नाहीये. त्यामुळे हा निधी असतो जो परत असतो 15-20 करता निधी अनेकला त्यातून परत जात असतो. म्हणून या ठिकाणी या संदर्भात पालघरचा असा भाग आहे की त्या ठिकाणी वनजमिनी जास्त आहेत, पाडे आहेत छोटे छोटे, त्याच्या आजूबाजूला वनजमिनी आहेत. त्याच्या परवानगीसाठी खूप प्रश्न असतात. नवीन जिल्हा झालेला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न जमिनीचा त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी निधी परत जातो, तो खर्च होत नाही, खर्चित राहतो. पण त्या संदर्भामध्ये निश्चित पुढे आपण काळजी घेऊ. त्या संदर्भामध्ये महसूल खातं असेल, वन खातं असेल, याची संपर्क करून हा राहिलेला काय तो 8-10 कोटी रुपये निधी जरी असेल तरी तो परत जाणार नाही. 11 कोटी निधी आहे तोही परत जाणार नाही याची काळजी आपण घेऊ. ठीक आहे. आता मला असं वाटतं हे पहा, आपला हेतू काय प्रश्न विचारण्याचा की खर्च जो आहे तो झाला पाहिजे, लोकांपर्यंत सेवा पोहोचली पाहिजे. मी आपलं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते आणि तुम्ही ते वाचलं असेल की शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2023 अन्वये फेब्रुवारी 2024 पर्यंत अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता तो फेब्रुवारी 24 पर्यंत निधी खर्च व्हावा याच्यावरती विषय संपलेला आहे तो जो आहे तो. आणि कोण जबाबदारी आता तर कोविडच्या मध्ये कुणाकुणाला जबाबदार धरणार तुम्ही. त्याच्यामुळे मला असं वाटतं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 382 गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके. सभापती महोदया, 3 स्पेसिफिक प्रश्न विचारतो, जास्त वेळ घेणार नाही. सांगलीचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. या हॉस्पिटलमध्ये उत्तर कर्नाटक असेल, उत्तर कोकण असेल, मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात आणि बेडची संख्या फक्त 400 आहे. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की ही संख्या माननीय खात्यामार्फत मंत्री महोदय वाढवतील का, नंबर 1. नंबर 2, सिव्हिल हॉस्पिटल जे जिल्ह्याचे मुख्य आहे तिथे रुग्णांची आवश्यकता पाहता MRI असेल, कॅथलॅब असेल, 400 बेडेड रुग्णालय सांगलीचं, पण कॅथलॅब पण नाही आणि MRI मशीन पण नाही. त्याची तात्काळ व्यवस्था आपण करणार आहोत का? नंबर 3, सिटी स्कॅन मशीन खरेदीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अजूनपर्यंत वर्क ऑर्डर नाही आणि त्याचं कार्यान्वयन नाही. त्यामुळे स्कॅनिंग करता रुग्णांना इतर कुठेतरी बाहेर जावं लागतं, मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात.
त्यामुळे स्कॅनिंग मशीनचं वर्क ऑर्डर तात्काळ होऊन तिचं असेंबल होणार आहे का? सभापती महोदया, पहिला प्रश्न त्यांनी विचारला की पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय या हॉस्पिटलला 390 बेडच्या आता सुविधा आहे. तर ज्यादा बेड करणार काय, तर 500 बेड्स करण्यासाठी यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. ते लवकरच त्याचा आता टेंडर निघेल आणि ते बेड स्थापित होतील. दुसरा जो प्रश्न आहे की सिटी स्कॅन मशीन यासाठी 10.5 कोटी रुपये आता त्याला खर्च येणार आहे आणि जिल्हा नियोजन मंडळाने 8 कोटी रुपये मंजूर केलेले होते. दरम्यान हापकीने खरेदी केली नाही म्हणून ते पैसे परत आले. आता त्याची पुन्हा त्याची 10.5 कोटी रुपये किंमत झालेली आहे म्हणून 2,50,00,000 रुपये जादाचा निधी लागणार आहे आणि म्हणून त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल. ती देण्यासाठी नियोजन विभागाकडे आपण मार्गदर्शन मागितलेलं आहे. ते आल्यानंतर त्याला तात्काळ ते देण्यात येईल आणि 2-3 महिन्यातच हे सिटी स्कॅन मशीन हे आपण या ठिकाणी स्थापन करू. आता MRI मशीनसाठी आपण पूर्वीच मंत्रिमंडळाने PPP तत्वावर ज्या ठिकाणी MRI मशीन नाहीत, जिथे सिटी स्कॅन मशीन नाहीत, ते घेण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला होता. तो शासनाने मान्य केलेला आहे. लवकरात लवकर ज्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा नसतील त्या पूर्ण करण्याचं काम लवकरात लवकर आम्ही करू. कॅथलॅबची आता मागणी त्यांची आलेली आहे. आता ते आपण मिरजेमध्ये आपली ती सगळी व्यवस्था आहे. अजून सांगलीमध्ये ती व्यवस्था नाही. आता हे नवीन हॉस्पिटल झाले की आपण तिथं करू. जयंत आसगावकर. महोदय, या ठिकाणी मेडिकल कॉलेज इथं आहे, तिथले सिव्हिल हॉस्पिटल्स वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहेत. साहेबांनी त्या ठिकाणी कोल्हापूरला जवळपास 1000 बेडचं हॉस्पिटल ते करतायत. परंतु या ठिकाणी मला या माध्यमातून विचारायचं आहे की या ठिकाणी हे सिटी स्कॅन वगैरे मशीन्स येतील, परंतु बरेचशा हॉस्पिटल्समध्ये जुनी मशिनरी बंद पडल्यात, हे सुरू करण्याची तरतूद बऱ्याच वेळा होत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे प्रोफेसर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि त्यांना 3 महिन्याचीच ऑर्डर दिली जाते आणि त्यामुळे त्यांचे पगार वेळेत होत नाही. याबाबतचा काय धोरण बदललं जाणार का? सभापती महोदया, आता सिटी स्कॅन आणि MRI मशीन याबद्दल शासनाचं धोरण ठरवलेलं आहे. हे लवकरात लवकर सर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही हे स्थापित करू. आता जो सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला की कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकांची प्रोफेसरची काहीतरी निधी नसल्यामुळं तशी आता परिस्थिती नाही. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनला उच्च न्यायालयानेच आता आदेश दिले आहेत की या नांदेडच्या प्रकरणानंतर तात्काळ ही पदं भरावीत. ही पदं तात्काळ भरण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. सन्माननीय जयंत पाटील. सन्माननीय अमोल मिटकरी. जयंत पाटील तुमचं नाव घेतलं. हॅलो सभापती महोदय, दिलगिरी व्यक्त करतो. सभापती महोदय, माफी मागतो. तेच रे ते. ठीक आहे. हा. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या ठिकाणी सिटी स्कॅन देण्याच्या आधी आपण ते स्टाफ देणार आहात का? अलिबाग मध्ये आमचे सिटी स्कॅन आणलं, आम्ही सगळी तरतूद केली, स्टाफ नाही, ऑपरेटर नाहीये. आरोग्यमंत्री हेच मला सांगतो, सिंधुदुर्गात ते पण तेच आहे. तर याबाबत एवढा खर्च करून तिथे स्टाफच नाही देणार तर काय होणार आहे? तर तिथे स्टाफची तरतूद आहे का आणि नसेल तर करणार का? बिरोधारी सांगण्यामध्ये स्टाफची तरतूद आहे. अलिबागची काय परिस्थिती माहिती घेऊन मी तात्काळ ती व्यवस्था आम्ही करू. नाही आता माझा मी बोला. अमोल मिटकरी बोला. माझा प्रश्न असा आहे की आसगावकर साहेबांनी जे सांगितलं की ठीक आहे, सिटी स्कॅन मशिनी MRI मशिनी आहेत बऱ्याच ठिकाणी, अकोला GMC ची परिस्थिती आहे, मी त्या संदर्भात मीटिंग पण घेतली होती. पण नवन जे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं त्यामध्ये मनुष्यबळाच्या अभावी ह्या सर्व मशिनी धुळखात पडलेल्या आहेत. तर आकृतीबंध तात्काळ मंजूर करून ह्या शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न आपण सोडवणार आहात का? अकोला जिल्हा विशेषतः हॉस्पिटल सुद्धा PPP तत्वावर जाण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं अकोला, संभाजीनगर आणि लातूर या तिन्ही ठिकाणचे आम्ही हॉस्पिटल ही PPP तत्वावर चालवायला देणार आहोत आणि सरकारी दरामध्ये त्यांना आपण पैसे आकारणार आहोत. सन्माननीय मंत्री महोदय, आपल्याकडे आता हा विभाग माझ्या माहितीप्रमाणे अलीकडेच आलेला आहे, परंतु तुमच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि जिथे जिथे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथली हॉस्पिटल्स ही तुमच्याकडे सोपवलेली आहेत ना. तर सिंधुदुर्गात मी नुकतीच गेले होते, प्रचंड कोलाहल आहे सिंधुदुर्गामधल्या लोकांचा. तर एक
ज्या ज्या ठिकाणची मेडिकल कॉलेजेस ची संबंधित जी हॉस्पिटल्स तुमच्याकडे वर्ग झाली आहेत मेडिकल कॉलेज गेल्यामुळे, माझी तुम्हाला एक निर्देश आहे असं धरा की 1 आठवड्यामध्ये तुम्ही त्याच्याबद्दलचा एक अहवाल सभागृहात मांडा. कारण लोकांच्या प्रत्येक ठिकाणी औषध पुरवठा, डीन उपलब्ध नाही, त्याचबरोबर रिक्त पद, अपुऱ्या सुविधा. तर तुम्ही त्याचा आढावा घेताय, पण जरा सभागृहाला कळलं तर बरेच प्रश्न लक्षवेधी थोड्या त्यांचं समाधान होईल. हा मध्ये सिंधुदुर्गचं अजून सिव्हिल हॉस्पिटल आमच्याकडे वर्ग झालेलं नाही. वर्ग अजून झालेला एमओ व्हायचं तुम्ही आहे. करायचं ते आपण. एमओई व्हायचं आहे, ते होईल लवकरात लवकर. आता या 2-3 महिन्यामध्ये आता या सगळ्या नांदेडच्या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने स्वतः लक्ष घातलेलं आहे. आता पदनिर्मिती, तिथं सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, औषध खरेदी याबद्दल अनेक आम्ही निर्णय नवीन घेतलेले आहेत. 3-4 महिन्यात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ही कमतरता राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू. तरी तुम्ही या संदर्भातले काही मुद्दे असतील तर सभागृहातले सदस्यांकडे आपल्या लक्षवेधी प्रश्नांखेरीज तुमच्या तुमच्या जिल्ह्यातले असतील तर द्या मंत्री महोदयांकडे, जेणेकरून एक आपल्याला त्याबद्दलचा दिलासा मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 21,994 प्राध्यापक राम शिंदे साहेब. प्रश्न क्रमांक 21,994. मान्य सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, सन 2019 मध्ये 13,521 पदाकरता पोचलो तर जाऊ, पण ते 34 कामगार जिल्हा मंत्री परिषदामध्ये त्यांना निरोप द्यायला आपण भरती प्रक्रिया सुरू केली आणि ही भरती प्रक्रिया सुरू केल्याच्या नंतर विविध कारणांनी ही भरती आज औचित्य प्रक्रिया आणि विशेष उल्लेख आहे. रेंगाळली किंबहुना झाली नाही. बघू त्याचे, त्या- आणि अशा परिस्थितीमध्ये परीक्षा शुल्कापोटी 33 कोटी रुपये त्र्याण्णव ग्राम तू करणार आहेस ग्राम ना. विकास विभागाला आणि त्या त्या जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. आणि शासनाने सभापती महोदया निर्णय केला की हे पैसे परत द्यायचे, पण प्रश्न विचारला असताना त्याला उत्तर मात्र असं दिलंय की अंशतः खरे आहे, अंशतः खरे आहे. हे पूर्णतः खरे आहे की अंशतः खरे नाहीये? हे पूर्णतः खरे आहे की पैसे शासनाकडे ना अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. आणि त्यामध्ये देखील माझा पहिला प्रश्न आहे की हे पैसे 4 वर्ष झाले तरी अद्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, ते कधी देणार? दुसरा प्रश्न असा आहे की 33 कोटी जमा केले आणि त्याच्यातले फक्त 21 कोटीच देण्याचा निर्णय केलेला आहे. या उरलेल्या 12 कोटी रुपयांचं काय झालं? आणि पुन्हा एकदा आपण ऑगस्ट 2023 ला ही भरती प्रक्रिया सुरू केली, त्याच्या पोटी देखील आपण आता शुल्क आकारतोय. नेमकं या शुल्क देण्याच्या अगोदर आपण दुसरं शुल्क आकारतोय. आणि म्हणून जर तेच विद्यार्थी पुन्हा एकदा परीक्षेला बसणार असतील तर त्यांना त्या शुल्कामध्ये सूट देण्यात येईल का? आणि चौथा प्रश्न सभापती महोदया, 4 वर्ष पूर्ण झाली आणि 4 वर्ष पूर्ण झाली तर या 4 वर्षामध्ये फक्त आणि फक्त 2,15,258 विद्यार्थ्यांच्या बँकेचा तपशील आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई आली. 13 लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरलेलं आहे. मग अजून किती कालावधी लागणार आहे? शेवटी शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही तर शासनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनरेस्ट तयार होतो, किंबहुना विद्यार्थ्याच्या तोंडाला पाने पुसली, परीक्षा पण झाली नाही, परीक्षा फी पण परत मिळाली नाही. त्यामुळे याच्यामध्ये मिशन मोडवरती परीक्षा फी भरण्याची कारवाई माननीय मंत्री महोदय करतील काय? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य राम शिंदे यांनी प्रश्न हा उपस्थित केला. हा खरंच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 2019 मध्ये 18 संवर्गाचे जवळपास 13,514 पदं ही आणि आरोग्य विभागाची 5 संवर्गाची पदं अशी जवळपास ही पदांची भरती या ठिकाणी सुरू झालेली होती. 11,28,133 ही अर्जदारांची संख्या या ठिकाणी आलेली होती आणि एकूण 33,32,750 इतकी रक्कम आपण त्या ठिकाणी परीक्षेच्या फीच्या माध्यमातून शासनाकडे आलेली होती. पण काही कारणामुळे 2-3 वर्ष 4 वर्ष या परीक्षा लांबल्यात, त्या परीक्षा होऊ शकल्या नाही. 3 वर्षापर्यंत मधला कोरोनाचा काळ गेला, की अनेक काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे परीक्षा झाल्या नाही, खरं आहे. आणि त्यामुळे मग शासनाने निर्णय घेतला
की या परीक्षा फी त्या ठिकाणी परत करायची, कारण पुढच्या परीक्षा अजून आपण त्या ठिकाणी घेऊ केल्या आहेत. तुम्ही तसा प्रश्न विचारला की मग याच्या फीचं काय, यांना परत फी भरायची, तर आपण या संदर्भामध्ये सगळ्या ऍड दिल्या पेपरला, सगळ्या दृष्टीने आपण ऑनलाईन वगैरे सगळ्या दृष्टीने सगळ्या ऍड दिल्या, सगळ्या माझ्याकडे कात्रणं आहेत पेपरच्या वगैरे सगळ्या प्रमुख पेपरच्या, की विद्यार्थ्यांनी ही परीक्षा फी परत द्यावी. आणि त्या संदर्भामध्ये जवळपास 21 कोटी रुपये 21,70,00,000 आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदांना आपण त्या ठिकाणी परत दिले, किंवा तुम्ही या मुलांचे सगळे परत अर्ज मागवा आणि यांना त्यांच्या अकाउंटला ते प्रूव्ह करून त्यांना ते त्या ठिकाणी परत द्यावे. त्या संदर्भामध्ये 2,22,160 म्हणजे 12 लाख यापैकी जवळपास 2,22,160 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्याची रक्कम होते 7,11,95,000 आणि या अर्ज केलेल्या पैकी 1,77,715 विद्यार्थ्यांना जवळपास ही रक्कम आहे 5,60,37,125 एवढी रक्कम आपण त्यांना परत त्या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये सगळं व्हेरिफाय चाललेलं आहे की कोणी पैसे भरलेत, कोणता अकाउंट नंबर काय होता, कारण ते व्हेरीफाय केल्याशिवाय कोणाला देऊन टाका असं आपल्याला करता येणार नाही. ही रक्कम मोठी आहे आणि म्हणून ही रक्कम परत करण्याचा शासनाने त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. या बाबतीमध्ये कुठेही कोणाची फी ठेवली जाईल परत दिली जाणार नाही असा कुठलाही विषय त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून आपण जो प्रश्न उपस्थित अंशतः खरा आहे की आपण संपूर्ण लोकांना अजून पैसे परत दिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांनी मागणी केलेली आहेत, त्यांना आता आपण ही फी परत त्या ठिकाणी करतो. अंबादास दानवे. सभापती महोदय, मंत्री महोदयांचं उत्तरालाच माझं काही प्रमाणात ऑब्जेक्शन आहे. सन्मान्य सदस्य राम शिंदे साहेबांनी हा विचारलेला प्रश्न आहे आणि जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षेसाठी अर्ज केलेला असताना जी संख्या सांगितली मंत्री महोदयांनी ही अतिशय कमी, म्हणजे जवळपास 11 लाख विद्यार्थी अजून वंचित आहे. जर विद्यार्थी नव्यानं परीक्षा देणार असेल तीच, तर त्याचं शुल्क न घेण्याची काही प्रोव्हिजन आपल्याला करता येईल का, हा एक विचार व्हावा अशी एक माझी सजेशन आहे. दुसरी गोष्ट, परत द्यायचं नवीन शोधायची गरजच नाही आहे. डीडीने केलेलं आहे, ऑनलाईन पेमेंट झालंय, काय कोणी कॅश भरून नाही केलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी. त्यामुळे ज्या खात्यातून आलं त्या खात्यात परत पाठवलं पाहिजे, त्याच्यात खातं शोधण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे हे उत्तर मला असं वाटतं बरोबर नाही. याच्यात आणखी एक इश्यू निर्माण झाला की काही विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा त्यांनी ओलांडलेली की कारण 3/4/19 पासून आता 23, तर जी वयोमर्यादा आहे ती ओलांडल्यामुळे त्यांना आता 100% पैसे वापस द्यावेच लागतील. वाटतं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट भूमिका सरकार किंवा यांचं खातं घेणार आहे का, हा माझा आपल्या मार्फत त्यांना प्रश्न आहे. तिन्ही मुद्द्यांची वर्गवारी करा. नाही, आपण या संदर्भामध्ये वयाची जी अट सांगतायत आपण त्या संदर्भात वयाची अट सुद्धा शिथिल केलेली आहे. आपण ज्यांनी या काळामध्ये 19 मध्ये ते फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत, त्यांना वयाची अट आपण शिथिल केलेली आहे की तुम्हाला वयाची अट शिथिल केलेली आहे. 3 वर्ष 4 वर्ष त्याला रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना फॉर्म भरले तर आपण त्यांचं ते स्वीकारतो आहोत आणि त्यांना पुन्हा परीक्षेला त्या ठिकाणी बसता येणार आहे. नाही, त्यांनी अजून 2 प्रश्न विचारले ना, त्यांनी अजून 2 प्रश्न विचारले की फी घेणं न घेण्याचाच आहे. नाही, ऑनलाईनचं जरी असलं तरी याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल. असं याच्यामध्ये आपण जाहिरात देऊन सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाही. काहींनी दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे भरले, असं अशा अनेक गोष्टी की स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे भरतात, पैसे जाणं त्या ठिकाणी जरुरी असतं आणि म्हणून आम्ही व्हेरिफिकेशन सगळं करतो आहोत. ज्यांनी पैसे भरले त्याला 100% आम्ही पैसे त्या ठिकाणी देणार, कोणाचे पैसे त्या ठिकाणी ठेवणार नाही. हा शासनाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे फक्त त्यांनी एक अर्ज करावा त्या संदर्भामधला, एवढीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि मला वाटतं त्या संदर्भात पुन्हा पुन्हा आम्ही वारंवार सूचना काढतोय, वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी करतो आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतोय, पण तो अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद करण्याची संख्या एवढी बघता अजूनही त्याला पूर्ण होत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. पण जे जे पैसे मागतील आपल्या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा सांगतो की जे विद्यार्थी पैसे मागतील त्या सगळ्यांना पैसे त्या ठिकाणी परत केले जातील. थोडीशी तांत्रिक दृष्ट्या काही तपासणी आहे ती आम्हाला तेवढी करावी लागेल. तिने महाजन साहेब, विद्यार्थ्यांना पैसे मागायची काय आवश्यकता आहे? तुमचा धोरणात्मक निर्णय ना झालेला, सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. तर एखादा अनावधानाने काही मागितला गेला नाही किंवा त्याच्यापर्यंत निर्णय पोहोचला नाही तर तुम्ही त्यांना स्वतःहून इंटिमेट करा आणि त्यांना तसे पैसे द्यायची व्यवस्था करा. असं कसं काय? नाही, हा नेपचा विषय आहे आणि त्यामुळे काय कोणी दुसऱ्याच्याकडून करतं, तिसऱ्याच्याकडून पैसे भरतं,
त्यामुळे ते त्याला कळालं पाहिजे, ते पैसे त्याला मिळाले. अनेक विद्यार्थी असे आहेत की स्वतःच्या अकाउंटवरून दुसऱ्याच्या अकाउंटवरून सुद्धा पैसे भरतात, फीचे पैसे भरतात. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्या बाबतीत मी आधी सुरुवातीला हाच प्रश्न केला होता अधिकाऱ्यांना की बाबा सगळ्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत तर तुम्ही त्याला परत देऊन टाका ना. पण अनेक विद्यार्थी असे आहेत, अनेक की त्यांनी दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे भरले, त्याला ते कळालं पाहिजे आणि त्याचा दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे देईल ते त्याला मिळणार नाहीत असं होता कामा नये. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केलेला आहे. अजून आपण म्हणाल तर त्या बाबतीमध्ये काय जास्तीत जास्त आपल्याला सुटसुटीतपणा करता येईल, आपल्याला कसं नीट व्यवस्थित हे काम करता येईल त्यासाठी पुन्हा आम्ही प्रयत्न करू. परंतु आमचा हेतू या मागचा हाच आहे की ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्याचाच हे पैसे मिळाले पाहिजेत, हाच त्या मागचा हेतू आहे. सन्माननीय राम शिंदे, सन्माननीय राम शिंदे. जिल्हा परिषदच्या पैसे जे आहेत एकच मिनिट एक राज्य शासनाच्या खात्यामध्ये आहेत. नाही माहिती करून घ्या. नाही, जिल्हा परिषद खात्यात नाही, ते एजन्सीच्या खात्यात आहे. चला राम शिंदे, शेवटचा प्रश्न. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सविस्तर असं विवेचन केलेलं आहे, परंतु काही प्रश्न याच्यामधून निर्माण झाले. मी प्रश्न विचारलेला होता की मंत्री महोदयांनी मी तर 33 कोटी सांगितले, मंत्री महोदयांनी सांगितलं 33 कोटी आणि 32 लाख, त्याच्यापेक्षा जास्तीची फी जमा झालेली, परंतु वितरित मात्र 21 कोटीच करायचं ठरलंय किंवा केलेली आहे विविध 34 जिल्हा परिषदेला. मग राहिलेल्या 12-12.5 कोटीचं काय करणार आहेत आणि ही कशापोटी जास्तीची रक्कम आपल्याकडे शिल्लक दिसते आणि त्यामुळं या संदर्भामध्ये शासन निर्णय काय करणार? हे अतिशय बारीक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. नाही विचारलंच पाहिजे. आहे. बरोबर आहे, हा. 33 कोटी 32 लाख हे देणं आहे खरं आहे. आणि आम्ही 21 कोटी रुपये त्यात जो खर्च झालाय मधला, मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी माझ्याच फॉर्म राखून भरला. ठेवायचा का प्रश्न? सभापती तुम्हाला- महोदय हा, नाही कारण- हा. गंभीर येतो आहे. असं काय काय ते उत्तर देऊ नका वेळ मला. सभापती महोदय, मधला जो फॉर्म भरायचा खर्च आहे, मधला एजन्सीचा खर्च आहे, नाही, नाही, नाही. तो जो खर्च झालेला आहे तो 8-9 कोटी आम्ही तो काढलेला होता. पण जो आम्ही नंतरचा निर्णय केलेला आहे त्यानंतर हा निर्णय आपण केलेला आहे की हा संपूर्ण खर्च त्याच्यामध्ये काय कोणी किती घेतले म्हणजे आपण मधला खर्च फॉर्म भरायचा किती झालेला आहे, सरकारी यंत्रणाच आहे मधल्या, पण तो त्यासाठी खर्च लागलेला आहे. सगळं हे करायला कागदोपत्री टेक्निकली याचा खर्च झालेला आहे आणि म्हणून हा खर्च कापून घ्यायचा का असं अधिकाऱ्यांनी डोकं चालवलेलं होतं. पण त्या संदर्भामध्ये आम्ही जवळपास 12 कोटी 50 लाख रुपये शिल्लक याच्यामध्ये आहेत, ते परत देण्याचा पुन्हा आपण निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता जसे जे पक्ष मागतील त्या सगळ्यांना आम्ही परत देणार आहोत. फक्त आम्ही या संदर्भामध्ये बँक डिटेल मागितलेले आहेत. कुठला कसं काही नाही, फक्त तुमचं बँक डिटेल द्या, आम्ही तुम्हाला ते पैसे परत देतो, आपण एवढंच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आम्ही त्यांना तुमचं बाकी काही त्यांचं काही सोक्षमोक्ष आपण करणार नाही. परंतु मला असं वाटतं की ते पैसे त्यांनाच मिळाले पाहिजेत, हा आमचा त्यामागचा हेतू आहे. 8 कोटी रुपये मधले 12 कोटी रुपये जो खर्च शासनाचा झालेला आहे मधला सर्व तांत्रिक गोष्टींचा तो सुद्धा आम्ही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी बेअर करू. विद्यार्थ्यांना राहिलेले सगळे पैसे शासन परत देईल असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ठीक आहे. नाही बरं ठीक आहे. एक मिनिट आता मी नावं सांगते. दरेकर, त्याच्यानंतर उत्तर, मग अभिजित वंजारी, त्यानंतर उत्तर निरंजन डावखरे, मग मला तर तासच संपणार तुम्ही. असं सगळ्यांना का हातवर करू, 2-3 देणार फक्त. सभापती महोदया, बैठक. गिरीश भाऊनी सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. कोण म्हणते ऑनलाईनचे डायरेक्ट परत द्या, पुरावे तर तपासलेच पाहिजेत, पुराव्याशिवाय देणं. परंतु सभापती महोदय, माझी वेगळी मागणी आहे की या जिल्हा परिषदेत जे भरती प्रक्रिया होते त्याचं प्रवेश शुल्क जे आपण घेतात ती ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत, ग्रामीण भागातली आहेत, बेरोजगार तरुण आहेत. आपण असं केवढं मोठं बर्डन येणार आहे. आपण सन्माननीय सर्व घटकांसाठी मदत करत असतो आणि हा तरुण जो आहे तो एक तर नोकरीच्या शोधात असतो आणि 1000 रुपये सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या फॅमिलीला परवडणारे नाहीत. माझी तर जाहीर मागणी या निमित्तानं आहे, हे सरकार त्या ठिकाणी संवेदनशील आहे. चंद्रकांत दादांनी पण त्यांच्या डिपार्टमेंटला अनेक निर्णय घेतलेत, बर्डनचा विचार केला नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यमातून की हा सगळा प्रवेश शुल्कच घेऊ नये, जो काय खर्च असतो तो शासनाने करावा. असा काय 1000-2000 कोटीचं बर्डन येत नाही. पण एक आपण चांगला संदेश जाल, बेकारांना भत्ता द्यायची आपण एकीकडे विचार करत असतो आणि त्यांची प्रवेश फी घेतो. त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या परीक्षांसाठी प्रवेश फीस घेऊ नये, शुल्क घेऊ नये अशी माझी मागणी आहे आणि आपण सकारात्मक त्या दृष्टीनं सरकार म्हणून विचार करावा
आपलं नाव होईल गिरीश भाऊ उजो उजो एक सगळे उत्तर लाखो घेऊ. तरुण करतील. एक एक उत्तर घेऊ. डावखरे थांबा जरा. सभापती डावखरे महोदय थांबा थांबा. मंत्री महोदय उत्तर द्या. नाही नाही नको नको जोडू नको द्या. देणार आहे जोरदार पण करू त्या नका. एक- एक टर्न बाय टर्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की आपण इतके पैसे घेतो. आता खरं म्हणजे हे दोन्ही तिन्ही मोठ्या कंपन्या आहेत, टाटाच्या वगैरे कंपन्या आहेत, त्यांनाशी आपण खूप बार्गेनिंग करून आपण त्यांच्याशी हा दर ठरलेला आहे. मागणी त्यांची खूप होती पण आपण शेवटी खूप त्याला कमी करायला लावले. पण आपण जसं म्हणतात की या संदर्भामध्ये पैसेच घेऊ नये. आता खरं म्हणजे या ठिकाणी जवळपास सगळे भेटले तर आपण जवळपास 15 लाखाच्या वर विद्यार्थी परीक्षेला बसले या ठिकाणी आहेत. 15 लाखाच्या वर. आणि आपण जर फी जर सांगितलं की फी कोणीच भरू नका तर ही संख्या मला वाटतं 50-60 लाखाच्या वर जाईल. 50-60 लाखाच्या वर जाईल. आणि आता याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या म्हणजे हा एवढी मोठ्या प्रमाणात भरती ही पहिल्यांदा 20 म्हणजे 15 लाख विद्यार्थीची भरती घेणं, त्यांना परीक्षेला बसवणं, ते परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणं, सगळ्या या गोष्टी इतक्या कठीण आहेत. त्याच्यामध्ये वर्ष झालं आम्ही दररोज याच्यावर एक्सरसाइज चालू आहे. आणि शेवटी आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलोय. काही संवर्गांच्या 30 संवर्गांच्या परीक्षा झालेल्या आहेत. आता 6-7 संवर्गाच्या राहिलेल्या आहेत. पण आपण जर अशी फी माफी केली तर सभापती महोदय आपण विचार करा की याच्यामध्ये 4 पट लोक येतील आणि हे झालं तर ही परीक्षा कधीच होणार नाही. मी तुम्हाला बरं सांगतो. ठीक आहे तुमचं होणारच मत नाही. कळलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही फी माफक आहे आणि त्यासाठी तरी सुद्धा फी घेऊन 15-15, 16-16 लाख विद्यार्थी 19,000 जागेसाठी अर्ज करतायत. त्यामुळे हा प्रश्न मला वाटतं बरं ठीक आहे तुमचं विचारलेला उत्तर हा की फार कळलंय. जास्त नाही. उत्तर कळलं ठीक आहे. आहे, कमी करण्याच्या बाबतीत सरकारला विचार करू. अधिकार आहे. निरंजन डावखरे काय जोडून झाला का प्रश्न तुमचा? मी सभापती मध्ये मी फक्त दरेकर साहेबांच्याच विषयाला जोडून सांगणार होतो की आपण या संदर्भात जर भूमिका शासनाची बघितली तर फार कॅज्युअल याच्यामध्ये होतं की परीक्षा कॉल केली, परीक्षेनंतर कॅन्सल केलं आणि ते मुलांचे पैसे हे शासनाकडे राहतात, मग आपण टप्प्याटप्प्याने परत करतो. खरं तर पॉलिसी म्हणून आपण एक निर्णय घेणार का की असे जे पैसे आपण परीक्षा कॉल केल्यानंतर मुलांकडनं घेता ते ज्यावेळेस परीक्षा कॅन्सल केली तर आपण एक तर एस्क्रो मध्ये ठेवावं आणि त्याच्यामध्ये व्याजासहित मग यांना पैसे प्रशासनावर म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनवर त्याचा प्रेशर येईल आणि त्या मुलांना न्याय भेटेल. आणि दुसरं या संदर्भातलं जी पैशापेक्षा महत्वाचं राहतं की त्यांच्या ज्या अपेक्षा असतात, जे स्वप्न ते बघतात ते भंग जे होतात ते जास्त वेदनादायक आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासनाने पॉलिसी म्हणून हा निर्णय आपण करणार का? निश्चित सभापती पुढच्या वेळी ज्यावेळेला भरती करू त्यावेळेला असा विचार निश्चित करू. नाही वेगळा प्रकार घेऊन आता. हा 13 लाख विद्यार्थ्यांचा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे. फक्त मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की याला 4 वर्ष पूर्ण झालेत तर आणखी किती दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल? सभापती महोदय आम्ही वर्तमानपत्रातून वेबसाईट सगळ्यातून सांगितलेलं आहे. आज आपल्या माध्यमातून मी सांगतो की आपण फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बँक डिटेल मागितलेला आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही ऍड दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे, सगळे नंबर कळवलेले आहेत, डिटेल दिलेले आहेत. त्यात फक्त त्याचे बँक डिटेल द्यावा की या बँकेवर पैसे टाका माझे या ठिकाणी. तेवढं असलं तरी पण आम्ही त्याच्या संदर्भात पैसे टाकून देऊ. या संदर्भात फक्त पैसे जो माणूस आहे ज्याने पैसे भरलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये जावे, त्याला मिळावे एवढा त्या मागचा आमचा हेतू आहे. आणि मग फक्त आम्ही बँक डिटेल त्या संदर्भामध्ये मागितलेले आहेत. ते त्यांनी दिले तर लगेच आम्ही त्यांना पैसे अगदी आठवडाभराच्या आत त्याच्याकडे पाठवले जातात. मला लक्षात येतं. ठीक आहे आता मनीषा काय तुम्हाला बोलायचं? धन्यवाद. एकंदरच आता हे प्रवेश शुल्क असेल किंवा परीक्षा शुल्क असेल तर यामध्ये मला जे माहिती मिळाली आहे की राजस्थान सरकारमध्ये अशा ज्या परीक्षा किंवा प्रवेश शुल्क असतात तर ते एक ठराविक कालावधीसाठी 1 किंवा 2 वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरतात आणि त्यावेळेला त्यांना परीक्षांना प्रत्येक वेळा शुल्क भरावं लागत नाही. वन टाइम रजिस्ट्रेशन, वन टाइम पेमेंट असतं. तर असं काही आपण इथे आणू शकलो आपल्या राज्यात तर त्याचा खूप मोठा फायदा आहे. आणि वारंवार जे पैसे भरावे लागतात बेरोजगारांना तो मनस्ताप जो होतो तो आपल्याला टाळता येईल. तर असं काहीतरी सरकार आणू शकेल का हे मला होतं. आपल्याकडे भरत्या फार चुकून माकून होत असतात. इतक्या कोर्ट कचेऱ्या आहेत, इतक्या त्याच्यावर स्टेट असतं वारंवार 2-2, 4-4, 5-5, 7-7 वर्ष त्या होतच नाही. आणि त्यामुळे 2 वर्षासाठी पैसे भरा मग तुम्हाला पैसे भरावे लागणार नाही.
आता 2 वर्षात परीक्षा नाही झाल्या तर अजून परत त्याची भानगड सुरू होतील की तुम्ही परीक्षा फी घेतली आमच्याकडून परीक्षाच घेतली नाही म्हणून फी घेतली आणि म्हणून. तुमचं म्हणून मला समाधान झालं वाटतं आहे का अजून? आपल्याकडे अनेक अडचणी आहेत. आताही आम्ही परीक्षा घेतली तर त्याच्यावर स्टे आलेला आहे अर्ध्या परीक्षांना. आता आपण ज्या अर्ध्या परीक्षा झाल्या आमच्या, पण अर्ध्या परीक्षेचा ते पेसामुळे स्टे आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिलेला आहे. त्यामुळे आता ते लटकलेले आहेत खरं म्हणजे अशा अनेक अडचणी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याकडे काही सतत चालणारी निरंतर प्रक्रिया नाही की 4 महिन्याने भरती होतील, 6 महिन्याने भरती होतील आणि 2 वर्षाने पैसे एकत्र घेऊन टाका, असं आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही. काही निरंतर प्रक्रिया नाही. चला शेवटचा प्रश्न आता. उत्तरामधनच पुन्हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की 2 लाख विद्यार्थ्यांना पैसे परत केलेले आपण त्यांच्या परतावा दिलेला आहे, परंतु उर्वरित 10 लाख विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पैसे परत करताना मधला खर्च, त्याचा मी अनर्थ करत नाही, जो काही आपला तांत्रिक खर्च झाला असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च झाला असेल, तो कापून घेणार असेल तर मग बाकीच्या 10 लाख विद्यार्थ्यांवर त्यांच्यावर तो अन्याय होणार नाही का? आणि म्हणून सरसकट सरकार सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण पैसे वापस करणार का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, मी आधीच सांगितलं की आपलं थोडंसं काहीतरी गडबड होते का? आधीच्या प्रश्नाला तसंच झालं काहीतरी लोडाजीच्या प्रश्नाला. आम्ही आधीच सांगितलं की मधला जो 10-12 कोटी रुपये खर्च प्रशासकीय खर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये काही तांत्रिक खर्च झालेला आहे, त्यामुळे तो झालेला खर्च सुद्धा शासन या ठिकाणी विद्यार्थ्यांना देईल. काही 10-12 कोटी रुपयासाठी विद्यार्थ्यांवर तो आम्ही लादणार नाही. आम्ही आमचा निर्णय झालेला आहे की आम्ही तो खर्च सुद्धा 12 कोटी विद्यार्थ्यांना पूर्ण 33 कोटी जेवढे आलेले आहेत फी तेवढी आम्ही 100% देणार आहोत. फक्त विद्यार्थ्यांनी बँक डिटेल आम्हाला द्यावे. 2 महिन्यात मिळतील का पैसे लोकांना? 2 बँक महिन्यात डिटेल आले तर आम्ही आठवडाभरात देऊ. आमच्याकडे पैसे पडलेले आहेत. लवकरात लवकर. 2 महिन्याची गरज नाही सभापती महोदय, महिनाभरात देऊ. पण बँक डिटेल आम्ही जे मागितलेले आहेत ते फक्त बँक डिटेल द्या, कोणत्या खात्यात टाकायचे आमच्याकडे वेबसाईट आहे, तुम्ही फक्त तेवढं टाईप करायचे 4 शब्द, आम्ही देऊन टाकू. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 21,345 श्री प्रवीण दटके. आता हा नागपूरचा आणि विदर्भातला प्रश्न आहे. जरा प्रश्न याच्यावरती क्रमांक त्या प्रश्नाला धरून विचारा. बाकी इतर 21,345. माननीय सभापती महोदय, नागपुरात अधिवेशन आणि इथल्या दोन्ही मेडिकल कॉलेजचा हा प्रश्न आहे. सुरुवातीला मान्य देवेंद्र असतील, मुश्रीफ साहेब असतील यांचं धन्यवाद देतो की जीएमसीला 500 कोटी आणि आयजीएमसीला 450 कोटी रुपये त्यांनी त्या सगळ्या दवाखान्यांना दिले आहेत. हे देत असताना मध्यंतरी महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजमध्ये मृत्युमुखी पडले. एका दिवशी 22 गेले, 24 गेले, अशी स्थिती या 2 दवाखान्यांमध्ये अशी होऊ नये म्हणून पत्रकारांनी बातम्या छापल्या. माझी या प्रश्नाच्या माध्यमातून एकदम स्पेसिफिक विनंती म्हणजे प्रश्न आहेत की जे काही प्रश्नांची उत्तरं इथे आले आहे, हे खरं आहे, खरं नाही, अंशतः खरं आहे, हे मंत्री महोदयांना कोणीतरी मिसलीड केला आहे. त्यामुळे माननीय सभापती महोदय, माझे 20 स्पेसिफिक प्रश्न आहे की जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 1995 ला 500 खाटा होत्या, आज 2,500 झाल्या. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज तेव्हा 500 खाटा होत्या, आज 850 खाटा झाल्या. 10 कोटी रुपये जीएमसी करता औषधं आणि इतर गोष्टी याच्याकरता मंजूर आहेत. आयजीएमसी करता 6 कोटी मंजूर आहेत. औषधं 2.5 कोटीचे, उरलेले पैसे इतर कामांचे. माननीय सभापती महोदय, जिथे खाटाच वाढल्या आणि छत्तीसगड, MP, इकडनं अकोल्यापासनाचा विदर्भ किंवा अमरावतीपासनाचा विदर्भ, थोडं बहुत ओरिसा, असे सगळे पेशंट या 2 दवाखान्यात येतात. आणि जर ऍव्हरेज आपण या पैशाचा विचार केला तर एका पेशंट मागे फक्त 80 रुपये आपण खर्च करतोय. 3-3 महिने MRI ला वेटिंग आहे, कुठे फिल्म नाही आहे, कुठे ज्या साध्या टेस्ट करायच्या आहेत त्याचे किट नाही आहे आणि त्या टेस्ट आपल्याला बाहेरनं कराव्या लागतात. अशी दुर्दैवी परिस्थिती त्या गरीब पेशंटवर आली आहे. आणि प्रश्न काय उद्भवत नाही. आता याच्यात एका प्रश्नात असं म्हटलं 13 कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीला मंजूर करायचे आहेत. माझी माननीय मंत्री, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे. पहिला प्रश्न की हे जे वैद्यकीय शिक्षण संचालयाचे जे औषध सामुग्री अधिकार हॅपकिनला आहेत, त्यांना 70%, मेडिकल कॉलेजला 30%. त्यातनं खरेदीच होत नाही आणि खरेदी नाही झाली तर त्याचे पैसे पण या दोन्ही कॉलेजला किंवा इतर तत्सम वैद्यकीय याला वापसच मिळत नाही. ते आपण वापस करणार आहोत का? आणि किमान 50% खरेदीचे अधिकार देणार आहोत का? नंबर 1. दुसरं, हॅपकिन सोडून एक प्राधिकरण स्थापन झाला आहे असं मी ऐकतोय. मग त्याचा अध्यक्ष कोण, ते सदस्य कोण, काय झालं काय नाही, काहीच माहिती नाही. त्यामुळे त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून पण काहीच खरेदी होत नाही. ती सुरुवात केव्हा होणार आहे? नंबर 2. लेखशीर्ष 21 अंतर्गत संस्था स्तरावर निधी मिळत असताना
जर आपण मेडिकल कॉलेजला भरभक्कम निधी देतोय, मग आपण डीपीसी कडे का बघतो, जिल्हा नियोजन समितीकडे का बघतो? त्यामुळे आपण या दोन्ही मेडिकल कॉलेजला हा निधी देणार आहोत का पुरेसा? नंबर 4, मी 6 आणि 10 कोटी सांगितलाय. त्यामुळे 80 रुपये जर एका पेशंट मागे आपण खर्च करतोय आणि 3 महिने पण पुरेल इतकं साहित्य, किट, औषधं, जुजबी औषधं मिळणार नसतील तर या बाबतीत आपण या दोन्ही मेडिकल कॉलेजच्या डीन, तत्सम अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश देणार आहोत का? आणि सरते शेवटी मेयो म्हणजे IGMC ला डोळे तपासण्याचा किंवा डोळ्यांच्या बाबतीतला जे काही आपण जे म्हणू एक हे आहे केंद्र, इथला माणूसच जेजेला घेऊन गेले. प्रश्न घ्या हो, सारांश घ्या. तर मी 4 प्रश्न विचारले आहे. मी IGMC ला डीन नाही आहे, तो डीन पण आपण देणार आहोत का? हे माझे 5 स्पेसिफिक प्रश्न. सभापती महोदया, हा जो प्रश्न आहे तो 2 हॉस्पिटल मधील जे मेडिकल रुग्णालयातील औषध हापकीन करणार होती ती न केल्यामुळं त्या 13 कोटी बद्दलच्या खरेदीबद्दल काय वस्तुस्थिती त्यांनी विचारले आणि त्याबद्दल त्यांनी 2-3 प्रश्न आणि ज्यादा विचारलेले आहेत. आता हे खरं आहे की या दोन्ही हॉस्पिटलमध्ये एका हॉस्पिटलला IGM ला 3,500 रोजची OPD आहे आणि मेवोला जवळजवळ 2,500ची रोज OPD आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं इथं रुग्ण येत आहेत आणि त्याला त्याप्रमाणे शासन सुद्धा इतके निधी उपलब्ध करून देत आहे. आता हे जे 13 कोटी जिल्हा नियोजन मंडळाने दिलेले होते त्याची आता जवळजवळ 3 कोटी रुपये सर्जिकल साहित्यासाठी होते, 3 कोटी औषध खरेदीसाठी होते आणि 8 कोटी हे यंत्र सामुग्रीसाठी होते. याची जवळजवळ प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. पहिल्या याच्यामध्ये सर्जिकल साहित्यामध्ये 90 लाख रुपये खर्च झालेले आहेत. उर्वरित GM पोर्टबल खरेदी सुरू आहे. बाकी औषधाचं जे 116 औषधाची खरेदी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि वरचे राहिलेले जे आहेत ते 10-15 दिवसात ते औषधं प्राप्त होतील आणि यंत्रसामुग्रीचे सुद्धा आपण जे GM पोर्टलवर टाकलेलं आहे त्याची सर्जिकल साहित्याची खरेदी लवकरात लवकर होईल. आता मी काय करतोय की या दोन्ही पुढच्याच आठवड्यामध्ये या दोन्ही हॉस्पिटलचे डीन, सर्व विभाग प्रमुख आणि नागपूरचे जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्याची एक बैठक घेऊन त्यांच्या ज्या समस्या असतील ते सोडण्याचा मी प्रयत्न करतो. बोला दटके. एवढाच आहे. हा जो औषध खरेदी हा मुद्दा कळीचा मुद्दा आहे. हापकिनला 70% गव्हर्नमेंट 30%. सर तुम्ही उभं राहून बोलवा. मुद्दा एवढाच आहे तुम्ही बोलू की आपण सर तुम्ही विषय डायव्हर्ट करू मुद्दा नका. एवढाच आहे. तानाजी सावंतांचा प्रश्न नाहीये. मुद्दा एवढाच आहे. माननीय सभापती तुमचा महोदय, हेतू कळला. चला. माननीय सभापती महोदय, आपण किमान मेडिकल कॉलेज आणि हापकिनला 50-50% करणार आहोत का? आणि जर प्राधिकरण निर्माण करण्याची प्रामाणिक इच्छा सरकारची आहे, मायबाप सरकारची, तर त्या प्राधिकरणाला आपण ते अधिकार देणार आहोत का? कारण हापकिन बंद खरेदी होतच नाही. मी एक उदाहरण सांगतो आणि बसतो. माननीय सभापती महोदय, रोबोटिक सर्जरीचं इन्स्ट्रुमेंट येणार होतं GMC ला. पैसे मंजूर झाले, टेंडर झालं. हापकिननी 1 नाही 2 नाही 3 वेळा केलं. आजपर्यंत ते इन्स्ट्रुमेंट GMC ला लागलं नाही. अशी स्थिती आहे हापकिनची. म्हणून आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती आहे की ते अधिकार 50-50% औषध खरेदीचे कॉलेज आणि हापकिन आपण देणार आहोत का? नाही तर प्राधिकरण काहीतरी करणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छितो, आता हापकिन कडून खरेदी आता बंद झालेली आहे प्रक्रिया. त्याऐवजी आता प्राधिकरण स्थापन झालेलं आहे. आमच्या विभागाचे जवळजवळ 1000 कोटी रुपये आम्ही आता परत घेतलेले आहेत. आता हापकिन जे आता त्यांच्याकडे ऑलरेडी जे टेंडर निविदा निघालेल्या आहेत तेवढ्या पुरतच आता हापकिन राहिलेला आहे. आता हे प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत, सहअध्यक्ष मी, सार्वजनिक विभागाचे मंत्री आणि हे गेले अन्न आणि औषध या विभागाचे मंत्री, असे 3 सहअध्यक्ष आहोत आणि याची कारवाई लवकरच सुरू होईल. आता सगळ्या हॉस्पिटलना आणि डीनना आपण 40% औषध खरेदीचे आणि इन्स्ट्रुमेंटचे अधिकार खाली स्तरावर दिलेले आहेत नांदेडच्या घटनेनंतर. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे, महात्मा फुले जीवनदायी मधून आलेले पैसे आणि आमच्या नियत वेतन गेलेले पैसे त्याची खरेदी त्या स्तरावर करायची आहे. आज महाराष्ट्रातील आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या हॉस्पिटलमध्ये औषधं नाहीत किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट नाहीत असं एकही उदाहरण दाखवता येणार नाही. इतकी चांगली व्यवस्था आपण केलेली आहे. अंबादास दानवे.
रवींद्रजी दटकेंचा हा जो प्रश्न आहे याला धरूनच मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की सगळ्यात आधी डीपीसी मोठ्या प्रमाणावर निधी देत असतो. सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय जिथं जिथं डीपीसी त्या जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर निधी देतो. परंतु डीपीसीनं निधी दिल्यानंतरही डीन डीवाय ऑफिसला म्हणजे यांच्या डायरेक्टरकडे मागणी नोंदवतात आणि मग ते त्यांना परवानगी देतात. याला एक दीड वर्ष लागतं सभापती महोदय. मी अनेक उदाहरणं याच्यामधले देऊ शकतो की समजा नागपूरचं हे जे हॉस्पिटल आहे 13 कोटी रुपये दिले, याची मान्यता घ्यायला आणि द्यायला डीवाय ऑफिस यांचं एक दीड वर्ष लावतं सभापती महोदय. म्हणून माझा हा मुद्दा आहे की आता तुम्ही 30% तर 40% मर्यादा केली. डीनला अधिकारच नाही काय खरेदी करण्याची. डीनला अधिकारच नाही. डीन शासनाचा एवढा मोठा अधिकारी परंतु त्याला कोणते अधिकार नाही. आता 30%ची मर्यादा या सगळ्या ओरड झाल्या, मागच्या काळात घटना झाल्या म्हणून आपण 40% केली. परंतु चला नका देऊ डीनला, पण डीवाय ऑफिसने महिन्याभरात 30 दिवसात 40 दिवसात 45 दिवसात तर केलं पाहिजे. याच्याविषयी प्रोसेस साठी सरकार काही पावलं उचलणार का हा माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, हापकिनला मागच्या वर्षी हापकिननं 107 कोटी रुपयाचे टेंडर काढलेले माझ्या माहितीप्रमाणे. त्यातले 50 कोटी रुपये सरकारनं दिलेले, 57 कोटी रुपये वरचे सरकारनं न दिल्यामुळं ती औषध खरेदी पूर्ण हापकिन करत नाही अशा प्रकारची माहिती माझी आहे. ती खरी का खोटी? जर ती खरी असेल तर 57 कोटी सरकार देणार का? नसल खरी तर ते 50 कोटी वापस घेणार का? दोन्हीपैकी एक गोष्टी सरकारने केल्या पाहिजे. मध्येच ती औषध खरेदी अडकलेली आहे. बरोबर की नाही? अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून याच्याविषयी, कारण हापकिन काय एका नागपूरनी मागणी केली किंवा संभाजीनगरनी मागणी केली तर टेंडर काढत नाही. हापकिन सगळं एकत्रित केल्यानंतर टेंडर काढतं. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणचे टेंडर खरेदी जशीच्या तशीच राहतील. आणि म्हणून ठीक आहे, आता प्राधिकरण केलं, या प्राधिकरणाकडे सुद्धा त्याच पद्धतीनं मागणी नोंदवली जाणार आहे आणि प्राधिकरण सुद्धा तशाच पद्धतीनं खरेदी करणार आहे. मला असं वाटतं नागपूरची मागणी आहे तर नागपूरला खरेदी करण्याचा अधिकार द्यावं, पुण्याची मागणी तर पुण्याला खरेदी करण्याचा अधिकार द्यावा. असा सुटसुटीतपणा या प्राधिकरणात येण्याची आवश्यकता आहे. अशा बाबतीत आपण पावलं उचलणार का हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आता फार मोठे बदल केलेले आहेत. कदाचित विरोधी पक्षनेत्याला माहिती नसावे. 30% जो नियतवेध आहे औषधासाठी खर्च करायचा तो डीननीच त्याला स्वतःच त्यांनी टेंडर मागवायचा आणि खर्च करायचे अधिकार आपण दिलेले आहेत. आणि जिल्हा नियोजन मंडळ आणि इतर आमच्या नियतव्ययातून आम्ही जे देणार आहोत त्याचं कलेक्टरने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली समितीला खरेदी करायची आहे. फक्त एक तुमचा मुद्दा बरोबर आहे की तांत्रिक मान्यतेसाठी जे संचालकाकडे वेळ लागतो तो 1 महिन्याच्या आत त्यांनी तांत्रिक मान्यता दिली पाहिजे असा आम्ही नवीन आदेश काढलेला आहे. त्यामध्ये लवकरात लवकर खरेदी होईल आणि कुठलीही अडचण त्याची राहणार नाही. बरं, तुमच्या लोकाग्रस्त डॉक्टर तानाजी सावंत यांना उत्तर द्यायची इच्छा आहे. तुम्ही हात वर केला ना, द्या. माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांनी जो प्रश्न उपस्थित केला की औषध खरेदीच्या बाबतीत होत असलेला डिले आणि माननीय परब साहेबांनी हापकिनला बोलवा ते जे सांगितलं, तर त्यासाठी थोडं म्हणजे ऍक्च्युली त्या प्राधिकरणाच्या बाबतीत की माननीय मंत्री महोदय ह्या ठिकाणी येण्याच्या अगोदर प्राधिकरणाचा प्रस्ताव हा आमच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा आपल्या सदनापुढे आणलेला होता आणि तो सर्वांनी आपण मान्य केला. तर ह्याच्यात बेसिक की प्राधिकरणाची निर्मिती का करावी लागली, याचं बेसिक कारण एक आहे की हापकिन इन्स्टिट्यूटकडं खरेदी होत नव्हत्या. जवळपास 450-500 कोटीच्या खरेदी गेल्या 2-3 वर्षापासूनच्या पेंडिंग होत्या. म्हणून ह्या प्राधिकरणाची निर्मिती तामिळनाडूच्या धर्तीवरती 1992 त्यांची एस्टॅब्लिशमेंट आहे त्या धर्तीवरती आपल्याला हे करणं भाग पडलं. आणि आता जवळपास सगळी प्रोसिजर हे जे कम्प्लीट होत आलेली आहे, प्राधिकरणाची निर्मिती झालेली आहे. जवळपास 8 अधिकारी ह्या ठिकाणी प्राधिकारी नेमणूक झालेली आहे आणि आउटसोर्सिंगचे जवळपास 50 अधिकारी आपण त्या ठिकाणी आउटसोर्सिंग म्हणून घेतलेले आहेत. आणि आता ह्या पुढच्या आठवड्यामध्ये ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्येच प्रत्येक जिल्हा रुग्णालयाकडून प्रत्येक वैद्यकीय आपल्या हॉस्पिटलकडून सगळ्यांच्या डिमांड, वार्षिक डिमांड आपण त्या ठिकाणी सभापती महोदय मागवतोय आणि डिसेंबर एंड पर्यंत ह्याच्या मागण्या आल्यानंतर त्याच्यावरती कमिटी बसेल. कमिटी बसल्यानंतर त्या ठिकाणी वार्षिक रिक्वायरमेंट प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक रुग्णालयाची किती असेल ह्याचे कॅब्युलर फॉर्म तयार केला जाईल. आणि हे सगळं प्रोसिजर चालू असताना आता प्राधिकरणाच्या माध्यमातून नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या फार्मा कंपनी आपण इन पॅनलमेंट त्या ठिकाणी करतोय आणि अशा कंपन्यांना आपण प्राधान्य देतोय की त्या ठिकाणी त्यांचं
ई लॉजिस्टिक असलं पाहिजे, ई गोडाऊन्स असली पाहिजे आणि ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण जे पेमेंट करणार आहोत औषध खरेदीचे हे अधिकार CSDH लेवलला ई पासबुकद्वारे आपण त्यांना देतोय. म्हणजे डिसेंट्रलाइज ऑफ परचेस ज्याला आपण म्हणू. एकदा रेट 4 कॉन्ट्रॅक्ट मिनिटं वेळ वाढवते झाल्यानंतर मी, 4 मिनिटं, कारण एकदा 4 रेट मिनिटं उशिरा कॉन्ट्रॅक्ट झाला. झाल्यानंतर ह्या सगळ्या सिस्टम अतिशय सुसूत्रित ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी होईल आणि इथून पुढे ज्यावेळेस प्राधिकरण 100% एस्टॅब्लिश होईल त्यावेळेस ट्रान्सपरंट व्यवहार आपल्याला ह्या माध्यमातून झालेले दिसतील. ह्याच्यातला सगळ्यात मोठा फायदा प्राधिकरण करण्याचा, जी औषधं एक्सपायरी डेट मुळे आपल्याला डिस्पोज ऑफ करावी लागतात ती संपूर्ण जबाबदारी त्या फार्मा कंपन्यावरती आपण ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून टाकतोय. तो शासनाचा प्रचंड मोठा फायदा आहे आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक हॉस्पिटलची डिमांड त्या ठिकाणी विचारात घेतली जाईल आणि त्या पद्धतीने त्याची प्रॉक्युरमेंट केली जाईल. ठीक आहे. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील तुम्ही मांडताय, त्यांचं मांडा. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395(1) अन्वये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवी मुंबई यांचा सन 2021-22 या वर्षाचा नाही, नाही. 50वा आधी 289 वार्षिक होणार. अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे. सगळ्यांना तीच मांडायची. थांबा जरा. अहवाल सभागृहाच्या समोर मांडण्यात आला. आता 289 नाही, पहिला एक मिनिट बघते मी. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नंतर देणार आहे. पहिला कपिल पाटील यांनी जो मांडलेला आहे तोच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय निरंजन डावखरे, सन्माननीय प्रसाद लाड आणि सन्माननीय मनीषा कायंदे तो एकच आहे, बरोबर आहे. हा, पण सत्ताधारी पक्ष 289 वर बोलत नाही, त्यामुळे तुम्हाला 289 म्हणून परवानगी देता येणार नाही. परंतु मी अपवाद म्हणून त्यांच्या 289 नंतर तुम्हाला 1-1 मिनिटं बोलायला देईल. फक्त आधीच्याच मांडलेल्या सदस्याचे मुद्दे तसेच्या तसे बोलू नका, नवीन पॉइंट मांडा. चला कपिल पाटील. सभापती महोदया, ते 1 नंबर त्यांची पहिली आली होती, पहिली त्यांची आली. अरे कपिल पाटील सत्ताधारी नाहीये, ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्याच विषयावरचे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अहो काय तुमच्या काय मनात चाललंय का? बसा खाली. मी बोलू का? शांतता ठेवा. कपिल पाटील बोलतायत, जरा गप्प बसा प्लीज. धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, इगतपूरची कातकरी कुटुंब त्यांना मजुरीसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये निवासाला नेण्यात आलं. कातकरी समाज हा प्रिमिटिव्ह आदिवासी मानला जातो. हा समाज पूर्णपणे आज उद्ध्वस्त आहे. या समाजातल्या 15हून अधिक कातकरी कुटुंबांना घेऊन बेटविगार म्हणून तिथे नेण्यात आलं. तात्पुरती उचल दिली आणि महिनाभर राबवल्यानंतर 1 रुपया सुद्धा दिला नाही. याने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तर जो पंकज खाटिक म्हणून जो आहे त्याने आणि त्याच्या माणसांनी, त्या कॉन्ट्रॅक्टरने यांना अडवलं आणि डांबून ठेवलं. मोठ्या मुश्किलीने आदिवासी आणि श्रमजीवी संघटनेचं काम करणाऱ्या विवेक पंडितांशी संपर्क झाला. त्यांनी पोलिसांना कळवलं, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. रात्रभर ते जागे होते आणि शेवटी मग कशीबशी त्यांची सुटका झाली, पण आज तगायत गुन्हा दाखल केला गेला नाही. आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेला याच सभागृहात नागपूरला कातकरी समाजाबद्दल, या प्रिमिटिव्ह आदिवासी समाजाबद्दल एक सर्वंकष धोरण सरकार आखेल आणि त्यांना न्याय देईल अशी घोषणा केली होती. परंतु आपल्या अधिकारी अजून त्यांचं सेन्सिटायझेशन न झाल्यामुळे हे आपण गृहीत धरतो की या मजुरांना आणायचं, त्यांचं शोषण करायचं, छळायचं, रुपयाही त्यांना द्यायचा नाही, हे चालू आहे. माझी आपल्याकडे मागणी आहे की ताबडतोब त्या सगळ्या मजुरांची सुटका झाली पाहिजे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार त्यांना जी नुकसान भरपाई ती मिळाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना वेठबिगार म्हणून आणलं आणि प्रयत्न केला डांबून ठेवण्याचा त्यांच्यावर, आणि त्याचबरोबर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी याबद्दल हयगय केली त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे. ही अतिशय महत्वाची चर्चा. ही एक घटना नाहीये सभापती महोदया, कारण हा राज्यातल्या आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, त्यांच्या होणाऱ्या शोषणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे सभागृहामध्ये याबद्दल चर्चा झाली पाहिजे अशी आपल्याकडे मागणी आहे.
आपण सरकारला योग्य ते निर्देश द्यावेत ही विनंती. हा 289 मी तुम्ही जरा थांबता एक मिनिट. त्यांना 289 वर नाही बोलतायत. नाही नाही मी निर्णय दिलेला आहे. त्यांना मी बोलायला देणार आहे, पण तुम्ही खाली बसा. 289 नंतर मी त्यांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्याच विषयावर असल्यामुळे बोलायला देणार आहे, पण ते 289च्या तुमच्या समर्थन करत नाहीत हे मी रेकॉर्डवर ठेवते. बोला प्रसाद लाड, फोन खाली ठेवा. चला मुद्द्याचं. अरे तो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ते वेठबिगार सापडलेले ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तर्फे मांडतायत याबद्दलची माहिती. प्रसाद लाड पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तर मांडणार आहे. सरकारचं उत्तर येण्याच्या आधी तुमच्या भावनांना त्यांची सहमती असेल तर तुम्ही आक्षेप घेणं बरं नाही ना. मग बस, मग तुम्ही सांगू नका बोला वगैरे, तुम्ही फक्त खाली बसा आता प्लीज. कपिल पाटील, बोलायला द्यायचा अधिकार माझा आहे हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छिते. खाली बसा. चला. कपिल पाटील, तुम्ही असं सभापतींना त्रास नाही देऊ शकत. चला मुद्दा घ्या. मुद्दा घ्या. चला. एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे मजुरीसाठी गेलेल्या मूळगाव इगतपुरी येथील कातकरी कुटुंबाच्या ठेकेदाराकडून झालेल्या शोषण आणि आता अत्याचार. लाडसाहेब ही जी त्यांनी मुद्दा मांडला ना, तर तो आपण सगळ्यांनी ऐकला. हो. तोच मुद्दा असेल तर त्याच्यात काय करावं याच्यावर तुमची जी आमचं मागणी असेल एकच काय म्हणणं आहे की त्यामध्ये पंकज खाटीक नावाचा ठेकेदार आहे जो अहमदनगर जिल्ह्यातला आहे. त्यामध्ये त्यांनी तिकडे बोलवून पिकअप व्हॅन थांबवली, त्या कामगारांना मारलं आणि त्याच्यावरती पोलीस जे तिकडचे डोईफोडे नावाचे जे अधिकारी आहे त्यांनी नुसता कलम 341 व 342 नुसार गुन्हा दाखल केला. जबकि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ऍक्ट याच्यामध्ये वेठबिगार कायद्यानुसार तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तो केला नाही. या व्यतिरिक्त आदिवासी पाड्यामध्ये काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांनी देखील त्यांना फोन केला, परंतु त्यांच्याशी देखील त्या दहीफोडे नावाच्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या ठेकेदारांनी अतिशय चुकीच्या पद्धतीतली वागणूक दिली, त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे माझी विनंती या सभागृहाला आहे, अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार हेतू परस्पर गुन्हा केलेल्या दिरंगाई बद्दल सहआरोपी करून पंकज खाटीक याला गुन्हेगार करावं आणि अधिकारी डोईफोडे आणि ते जे तत्सम पोलीस अधिकारी असतील त्यांना निलंबित करा. ठीक आहे. तर डावखरे आणि मनीषा कायंदे हाच मुद्दा आहे ना तुमचा दोघांचा. बरं बोला. सभापती महोदय, विषय मी ऑन सभागृहाच्या रेकॉर्ड तेच बोलू नका. ऑन रेकॉर्ड. सन्माननीय अंबादासजी, सन्माननीय परब साहेब, आपल्याला 1001 वेळेला पूर्वी सभापती महोदयांनी 289 नंतर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलायला दिलेली आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तेच ती मांडताय, त्याच्यात तुमची 289 घेणार आहे ना, असं नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला दिली. आता एकदा इन्फॉर्मेशन सभागृहाला आली, विषय तिथे संपला पाहिजे. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे का हे मी पाहते. हा, कारण कसं आहे, रेकॉर्ड वरती जायला पाहिजे म्हणून 4 लोकांनी बोलायचं. ठीक आहे, ते काढून टाकू. सभागृहाची पद्धत नाहीये. नाही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यांनी मांडली. नाही, Point of तुमच्याकडे काही information जास्त मांडली. माहिती असेल तर सांगा तुम्ही, असं मी तुम्हाला सांगते. त्याच्यात काय म्हणजे ऍडिशनल असेल, काय वेगळं असेल तर अजून गोष्ट वेगळी आहे. आणि सरकारने त्याची दखल घ्यावी असं मला पुढे हा. सांगायचं आहे. चला डावखऱ्यांना बोलू द्या. सभापती महोदय, थांबा हा आता, काहीतरी विषय बोलू नका. गंभीर आहे आणि त्याच्यामुळे सर्व सदस्यांनी सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या लोकांनी हा विषय सातत्याने खाली बसा, मांडण्याचा परब साहेब. प्रयत्न केलाय. चला. माझी आपल्याला फक्त विनंती एवढी आहे की जी शांतता 289 ठेवा. कपिल पाटील साहेबांनी मांडली त्याच्यामध्ये संबंधित जे 2 लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर आणि पोलीस अधिकारी, यांच्यावर शासनाने ताबडतोब कारवाई करावी आणि आजच्या दिवसामध्ये याच्या संदर्भात शासनाने कारवाई करण्यासंदर्भातलं सभागृहाला अवगत करावं, एवढीच विनंती. ठीक आहे. मनीषा ते कायंदे. या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा जो विषय अत्यंत गंभीर आहे, सर्वांच्या भावना याबद्दल खूप तीव्र आहे. कारण अशा पद्धतीने मजुरांना डांबून ठेवणं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार सरकार करणं, दखल घेईल हे सांगा. कारण जे बोला. कलम जे दखल केले घ्यायला पाहिजे 341 आणि 42 हे खूप डायल्यूट आहे आणि त्यामुळे गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट 1989 यामध्ये वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम 289 याच्यामध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे आणि जे निरीक्षक आहे डोईफोडे यांचं त्वरित निलंबन केलं पाहिजे, अशी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या
माध्यमातून मी आपल्याकडे मागणी करते. धन्यवाद. त्याला मंत्री महोदय कोण दखल घेते का याची? एवढं वेठबिगाराचा गंभीर प्रश्न आहे. बोला. होय अध्यक्ष महोदय. हे पहा, एक मिनिट. ही जी माहिती आपण वेठबिगारांच्या प्रश्नावरची सभागृहात 289च्या माध्यमातून आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मांडलेली ती अतिशय महत्वाची आहे. वेठबिगारांच्या प्रश्नावरती अनेक मुद्दे हे अनिर्णित आहेत आणि त्यामुळे तुमची 289 तसंच मांडलेले मुद्दे तुम्हाला वाटलं तर एकत्रित करा, विरोधी पक्ष नेत्यांना आणि तुम्हालाही भाग घ्यायचा तर घ्या, पण वेठबिगारांच्या या स्पेसिफिक प्रश्नाबद्दल कारवाई आणि वेठबिगारांचं पुनर्वसन त्याच्याबद्दलचे अनिर्णित मुद्दे याच्यावरती तुम्ही जर का सगळ्यांनी मिळून एक लक्ष 97ची सूचना दिली तर 1 तास मी चर्चा घेते त्याच्यावर. पण केवळ ही एक माहिती आली पंडितांकडून त्याच्यावर थांबू नका. तुम्ही स्वतः स्टडी करून अशा वेठबिगारांच्या पुनर्वसनाच्या जे मुद्दे अनिर्णित राहिलेले आहेत त्याच्यावरती बोलता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला सामाजिक न्याय विभागाला पण निर्देशित करू, कारण वेठबिगारांना सोडवण्याचा मुद्दा कामगार विभागाबरोबर त्यांच्याशी संबंधित आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा प्रयत्न करता येईल. तर मी निर्देश देते 97 मध्ये त्याचं आपण परिवर्तन करू. हा बोला. पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे की 289 ज्या वेळेला आपण सभागृहाच्या म्हणजे दालनात ठरवता फेटाळायची आणि आपण सांगता की आम्ही त्याच्यावरती कोणाला तरी एकाला त्याच्यावरती बोलायला देतो. सर्वसाधारण 289 मांडल्याच्या नंतर ती 289 कशी होते एवढंच मांडायचं असतं आणि आपण जर 289 ची परवानगी दिली मग तो 289 सुरू होतो चर्चेला. पण ही तर नवीन प्रथा चालू झाली आहे. 289 मांडायची, 289 कशी होते ते कपिल नी सांगितलं, पण त्याला सपोर्टिंग पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा कुठला प्रकार आला नवीन सभागृहामध्ये? हा बिझनेसचा प्रकारच नाहीये. परब साहेब एकदा त्यांनी मांडला आणि कसा परब साहेब तुमचं झालं की मी बोलते. चला बसा, खाली बसा. हे पा नाही प्रसाद लाड साहेब खाली बसा. आपण पण मी आता याच्याबद्दलचा माझा अभ्यास या सभागृहातला जो आहे तो सांगते. त्यावेळेला 2014 नंतर ज्या वेळेला सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेनेचं सरकार आलं, परंतु कर्जमुक्तीच्या प्रश्नावर जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर झाली त्यावेळेला विरोधी पक्ष 289 मांडत होता. परंतु पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी स्वतः सदस्य या नात्याने अनेक वेळेला मला बोलायला सन्माननीय रामराजे साहेब निंबाळकर यांनी परवानगी दिलेली आहे. जेव्हा जनहिताचे प्रश्न असतात त्यावेळेला, आणि मी सांगते तुमची सूचना आहे चांगलं आहे, मी आमच्या कार्यालयाला सांगते की 4 दिवसामध्ये म्हणजे मंगळवार बुधवार पर्यंत आतापर्यंत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधाराने 289 ला सपोर्ट म्हणून नाही, परंतु तो विषय महत्वाचा असेल तर दिलेली आहे सभापती महोदयांनी परवानगी. हा प्रघात आहे. माझं काय म्हणणं माहितीये का, पार्शल मेमरी ठेवू नका परब साहेब. नाही थांबा. अशा अनेक वेळेला तुम्हाला पण परवानगी दिलेली आहे रामराजे साहेबांनी आणि मी पण दिलेली आहे. असं नाही चालणार. नाही लोक आम्हाला देखील परवानगी तुम्ही कायम 289च मांडणार आहात. बस तुम्ही कायम 289च मांडणार आहात विरोधी पक्षात असल्यामुळे. तुम्हाला 289चा अधिकार आहे. मग तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा कुठे प्रश्न येणार आहे? त्यामुळे 289 तुम्ही मांडा ना, तुमचा अधिकार आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं काय? तुम्ही 289 मध्ये स्वाक्षरी असतात ना तुमच्या. त्यामुळे 289 तुम्हाला विरोधी पक्षाला मांडायचा अधिकार आहे आणि त्याच्यात समजा 12 लोकांची नावं असतील तर 2-3 जणांना मी बोलायला देतच असते नेहमी. त्यामुळे तुम्ही आज हे करा, माझा निर्णय तुमच्या बाजूने आहे की तुम्ही 289 कायम मांडत राहा. चला नाही तुमचा अधिकार आहे 289 चा. आता प्रसाद लाड कृपा करून खाली बसा. नाही दानवे काय आता काय मी काय बोलला तर मराठीत खाली बसा. काय वेळेला आता अवकाळी पावसाचा विषय चाललाय, तुम्हाला अवकाळी पावसात बसा जरा. सभापती महोदय त्याला दानवे साहेब बोल. मागच्या 8-10 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं निसर्गाचा कोप आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे आणि हिंदुस्थानामध्ये सुद्धा काही प्रांतात झालेला आहे, आणि हा कोप इतका भयावह आहे की जवळपास 1 लाख हेक्टरच्या क्षेत्रावर शेतमालाचं नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे.
मग अनेक जिल्हे त्यात आहे, नाशिक आहे, बुलढाणा आहे, नगर आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, नंदुरबार आहे, धुळे, जळगाव, पालघर, असे अनेक जिल्हे, नांदेड, परभणी, हिंगोली, अशा अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे. मग द्राक्ष असेल, कलिंगड असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, टोमॅटो असेल, या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे होत असताना कापूस, सोयाबीन, तूर याही पिकांचं नुकसान झालंय. कापसाला आले जे बोंड आहेत हे अक्षरशः पाण्यानं भिजलेले आहे. मोसंबीला आणि संत्र्याचे सुद्धा जे आलेले फळ आहेत हे सुद्धा झाडावरून गळून पडलेले आहेत. आणि या जे आहे झाडावर त्याला सुद्धा गारपिटीचा फटका बसल्यामुळे त्याही पिकाचं नुकसान होणार आहे. सभापती महोदय, उत्तर कोण देणार आहे? काल मी या विषयात काही मुद्दे मांडले होते. सरकारच्या वतीनं मी काही वक्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांचे, माननीय उपमुख्यमंत्र्यांचे ऐकले, वाचले की शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपये आम्ही दिलेले. माझ्या सरकारला विनंती, आव्हान आहे की या गारपिटीमध्ये, या अवकाळीमध्ये अजून 100% जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेले का? करू द्या ना, तुम्हालाच अधिकार आहे, आम्हाला नाही का? तुम्ही एकमेकाला रिस्पॉन्ड आणि त्याच्यामुळं जर अशा पद्धतीनं 10,000 कोटी रुपये जाहीर झाले तर माझं सरकारला या बाबतीत आपल्या माध्यमातून मी माहिती मागू इच्छितो की 10,000 कोटी कुठं कुठं, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये, सततच्या पावसाचे दिले का, अतिवृष्टीचे दिले का, गारपिटीचे दिले, हे सरकारने जरा स्पष्ट केलं पाहिजे. नुसता आकडा जाहीर नाही केला पाहिजे. कारण सरकार हे फक्त आकडे जाहीर करत आहे सभापती महोदय, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काहीही मिळत नाहीये. अग्रिम विम्याचा मुद्दा मांडला. अनेक जिल्ह्यामध्ये अजून अग्रिम विमा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि गारपिटीचा सुद्धा पंचनामे विमा कंपन्यांनी अजून केलेले नाही. सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, खरं तर 289 तुम्ही मला परवानगी द्यायला पाहिजे होती. पूर्णपणे सगळं कामकाज थांबून या विषयावर, शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता होती. कारण अनेक ठिकाणी कापूस असेल, केळी असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पण सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. उलट मी कालही मांडलं होतं की सततच्या पावसाची जी रक्कम जाहीर झाली ती सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली. 1 रुपयात विमा देण्याचं सरकारने ज्या पद्धतीनं घोषणा केली, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या विमा कंपन्या विमा देताना सरकारच्या विरोधात विभागीय आयुक्ताकडे अपील करतायत. सभापती महोदय, या अपील करतायत, या कोर्टामध्ये जात आहेत की शेतकऱ्याला विमा देण्याची मागणी केल्यानंतर, सरकारने सूचना केल्यानंतर त्या न पाळण्यासाठी विमा कंपन्या विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करतात. मला एवढी हिंमत विमा कंपन्याची होणं हे दुर्दैवी आहे. कारण या विमा कंपन्याला एक मोठ्या प्रमाणावर फायदा सुद्धा शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या या 1 रुपया विम्याच्या योजनेतून मिळालेले. म्हणून सभापती महोदय, या सगळ्या याच्यामध्ये गारपीट, अवकाळी पाऊस याच्या माध्यमातून सरकार या शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे, हा माझा प्रश्न सरकारला या सूचनेच्या माध्यमातून आहे. कारण गारपीट असेल, अवकाळीमध्ये असेल, या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पीक भलं हिरवगार दिसत असेल परंतु उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होणार आहे. आणि या स्थितीमध्ये सरकारने या शेतकऱ्यांना मदतीची देण्याची गरज आहे. मागच्या काळामध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला, अवर्षणाची परिस्थिती जाहीर केली. काल उपमुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहात सांगितलं, सभापती 1 मिनिटात, की जी दुष्काळग्रस्त तालुक्याला मदत दिली जाणार आहे ती अवर्षणग्रस्त तालुक्याला दिली जाणार आहे. पण तुम्ही माननीय अर्थमंत्र्यांचं एक वक्तव्य ऐकलं की दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी जी आर्थिक मदत ही केंद्राच्या मदतीवर अवलंबून आहे. याचा अर्थ जर राज्यांनी ही मदत नाही केली तर शेतकऱ्याला मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जे अवर्षणग्रस्त तालुके जाहीर झालेले याला सुद्धा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. त्याच्यानंतर गारपीट आणि अवकाळीच्या बाबतीत ताबडतोब सरकारने मदत जाहीर झाली पाहिजे. जो कापूसाच्या आणि सोयाबीनच्या विषयी भाववाढीचा मुद्दा सातत्याने शेतकरी मांडतात, याच्याविषयी सुद्धा सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी सगळ्यांच्या वतीने केलेली आहे. याच्याविषयी सरकारने याच्याविषयी स्पष्ट भूमिका करावी अशी माझी विनंती. अतिशय गंभीर विषय आहे आणि ठिकठिकाणी तुमचं कुठे 289 नाही या विषयावर. नको, आता तुमचा सपोर्ट आहे आम्हाला माहिती आहे. तर मुद्दा असा आहे की या विषयावरती सगळं सभागृह जे आहे ते त्या मुद्द्याचं गांभीर्य आपल्याला सगळ्यांना आहे. किंबहुना अधिवेशनामध्ये
या विषयावरती प्रस्ताव येऊन शासनाकडून उत्तर मिळणार हे गृहीतच आहे, कारण आपल्याला ताबडतोबच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे प्रस्ताव पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे याच्यावर सरकारने निवेदन करावं आणि हा पण तुमचं मान्य करते मी, म्हणून म्हटलं की बरं बोला. चला. आहे की जर आपण याही गोष्टीला जर स्थगन म्हणून घेऊन मान्य करणार नसेल, मग पुढच्या निकषमध्ये 289 बसतोय. आजही सभापती महोदय, काल आम्ही इकडे सभागृहामध्ये यायच्या अगोदर काल पण पावसाळ्यासारखा वातावरण होता. म्हणजे अवकाळी पाऊस हा फक्त काही तात्पुरता आला आणि मग झालं असं नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल की 10 दिवस हे होऊन देखील राज्याचे कुठचाही प्रमुख नेता, राज्याचे मंत्री किंवा मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. काल फक्त स्टंट करण्यासाठी अर्धा तासाच्या अंतरावरती ते पण विदर्भाच्या एका सत्ताधारी जे असलेले सपोर्टेड त्यांच्याकडे जाऊन फोटो सेशन करून आले. शेतकरी हवालदिल झालेले आहेत. विरोधी पक्ष या नात्याने सभापती महोदया आम्ही बहिष्कार घातला या विषयासाठी किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेषतः 2 उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं समाधान होईल एवढं पॅकेज देतो असं म्हणून झालं. मग जर एवढं समाधान झालं तर त्याला काल पाणी दौऱ्याला जायची गरज काय होती? सभापती महोदय, अवकाळी पाऊस, गारपीट या सर्व विषयावरती करत असताना देखील आजही शेतकरी हे अपेक्षित आहे की या सभागृहाच्या माध्यमातून काहीतरी घोषणा होईल. विरोधी पक्ष नात्याने गेल्या 2 दिवस सातत्याने पायऱ्यावरती आम्ही आंदोलन करतोय, त्याबद्दलची तक्रार करतोय. कृषी मंत्रींनी सांगितलं की नाही आम्ही ह्याच्यातील शिथिलता आणतोय, आम्ही जेवढं काही अवकाळी पावसाचे जे निकष आहेत त्यामध्ये बसतोय. सभापती महोदय, खरं तर केंद्र सरकारची टीम यायला पाहिजे होती. केंद्र सरकारची टीम येऊन घेऊन पाणी होते. हे दुर्दैव आहे की ज्यावेळी राज्यावरती संकट आलेले आहेत गेल्या 2, 2.5, 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारचा कुठचाही मंत्री, केंद्र सरकारची कुठचीही टीम नाही. अशाच प्रकारे ज्यावेळी कोकणातला फॅन हे सारखा परिस्थिती झाली होती, देशातले अनेक मोठे नेते गुजरातमध्ये हेलिकॉप्टरनी पाणी करून गेले पण राज्याच्या बॉर्डरला पण आलेले नाही. सभापती महोदय, हे अत्यंत गंभीर आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण देखील त्या भावना आमच्या बरोबर सहमत या विषयावरती व्हाल जसा अगोदर तुम्ही झालात. आजही देखील खाली सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत चर्चा केली आणि वरच्या सभागृहामध्ये जर याच्याबद्दल जर ठोस निर्णय जर होणार नसेल, किंबहुना ते आश्वासित होऊन नसेल तर मग या 289 मांडण्याला पण काही अर्थ राहणार नाही. सभापती महोदय, अनेक लोकांनी या विषयावरती बोलण्याची इच्छा आहे, म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊ. जर ह्याच्याहीला आपण जर चर्चेला, आता आपण फक्त सांगता मंत्री महोदयांनी याच्या सरकारी दखल घ्यावी. कुठचा मंत्री इकडे याच्या दखल घेऊ शकतात? काय उद्योग मंत्री निर्णय घेऊ शकतात का? कृषी मंत्री कुठे? ते जे एक चांगले मंत्री आहेत केले ते दुसऱ्या याच्यामध्ये त्यांना गुंतून टाकलेले आहे. कृषी मंत्री कुठे आहेत? कृषी मंत्री त्याच्यातून आणि म्हणून सभापती महोदय, ह्याचा गांभीर्य जाता कामा नये. म्हणून माझी विनंती राहणार आहे की आपण 5 मिनिटं का होईना हे स्थगित करा. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आणि आता ते एक उपमुख्यमंत्री नाही 2-2 उपमुख्यमंत्री आहे, कोणी येऊ शकतात. या अत्यंत महत्वाच्या विषयावरती सन्मान्य विरोधी पक्षांनी मांडलेलं ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशिवाय आमचं समाधान नाही, त्या शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की आपण हे स्थगित करून आपण या विषयावरती चर्चा घडवा. 5 मिनिटं का होईना आपण स्थगित करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे सभापती, आणि हे आपल्याकडनं आम्ही अपेक्षित करतोय की त्यांना न्याय जर द्यायचा असेल तर आपण हा सभागृह स्थगित करून जयंतजी आपण सर्वजण त्या भागातले लोक आहोत त्यातून करण्यात यावी आणि ही विनंती, आणि नाही ते चर्चेला सुरुवात करा. काही हरकत नाही. हे पहा, दादा भुसे सन्माननीय मंत्री महोदयांनी हात वर केलेला आहे, सन्माननीय उदय सामंत यांनी हात वर केलाय. हे काय म्हणतात आपण ऐकू आणि यावर चर्चा आपल्याला कधी घेता येईल या संदर्भात आपण पुढचा निर्णय करू. 289 वरती 289 हेतू चर्चा करणंच आहे ना, का उगाच आहे? माननीय विरोधी पक्ष नेते ते काय म्हणतायत ऐका ना, उत्तर नाही ऐकायचं. ऐका ऐका. बरोबर, तुम्हालाही घेऊन येतो इकडे, त्यांनाही घेऊन येतो. शांत राहा, कोणी कुठे जाऊ नका, बसा आहे तिथे बोला. माननीय विरोधी पक्ष नेते यांनी अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या संदर्भात 289
जो या ठिकाणी ठेवलेला आहे. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी हा जो काही अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालंय याची गंभीर दखल घेतलेली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष त्या शेतांवर जाऊन भेटी पण दिलेल्या आहेत, पाहणी पण केलेली आहे. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी दिलेले आहेत. पंचनामे जवळपास 50% पुढे पंचनामे संपन्न झालेले आहेत. मला वाटतं की लवकरच सर्व पंचनामे त्या ठिकाणी एकत्रितपणे करून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत देण्याचं धोरण सरकारच्या वतीने घोषित केलं जाईल. आपल्याला माहिती असेल की यापूर्वी सुद्धा पूर्ण होऊ द्या. अरे ऐका ना, मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. यापूर्वी सुद्धा मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. ज्या भागामध्ये मंत्र्यांचं टंचाई मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. तुम्ही मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या. मंत्र्यांचं ऐकूनच घेत नाहीये तुम्ही. आपल्याला तुम्ही आठवत पूर्ण असेल करा. की यापूर्वी सुद्धा टंचाई पूर्ण दुष्काळग्रस्त तालुक्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली. त्याच्या पलीकडे अगदी गट पातळीवर म्हणजे जो महसूल मंडळ असो, निकषात बसत असलेल्या सुद्धा मंडळांना सुद्धा त्या ठिकाणी दुष्काळी लाभ देण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणल्या. त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमाची योजना असेल, ज्या पद्धतीने पीएम किसान माननीय प्रधानमंत्री महोदय दर 4 महिन्याला 2,000 रुपये, वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारच्या वतीने सुद्धा दर वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. त्याचा पहिला हप्ता दिला सुद्धा गेलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ घेतला, याच्यात साधारणतः 1,500 कोटी रुपये पीक विम्याच्या नुकसानीच्या पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे पाठीमागच्या टंचाई दुष्काळातही अनेक गट सन्माननीय मंत्री महोदय, तालुक्यांची निवड झाल्याच्या सन्माननीय नंतर मंत्री महोदय, गट सन्माननीय पातळी मंत्री महोदय, आपल्याला 289च्या संदर्भात सरकारची चर्चेची आज तयारी आहे किंवा नाही याच्याबद्दल मला स्पष्ट पाहिजे. आज चर्चा शक्य नसेल तर कधी चर्चा घेणार याच्याबद्दल त्यांना विचारणा केलेली आहे. त्याबद्दल तुम्ही आज सभागृह संपण्याच्या सरकार आहे. अगोदर आणि बोलवून घ्या कृषी शेतकऱ्याचा मंत्र्यांना हिताचा निर्णय आणि त्याची आता चर्चा सरकार करता येईल निश्चितपणे आपल्याला, करेल. असं मला वाटतं. हे पहा, विरोधी पक्षाला मला विनंती करायची आहे की याच्यावर 289 वरती चर्चा तुमच्या झालीच पाहिजे. एकूण अवकाळी प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर आहे आणि सन्माननीय दादाजी भुसे यांनी सरकारची भूमिका मांडली असली तरी मला असं वाटतं की कृषी मंत्री आणि आपत्ती पुनर्वसन मंत्री या दोघांनाही मी या सभागृहात पाचारण करते. आणि नको हो, 10 मिनिटाचं आपण तहकूब करू. 10 मिनिटासाठी कामकाज थांबवू आणि आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्र्यांना आपण सभागृहात बोलवून घेऊया. ठीक आहे, 10 मिनिटांनी परत बोलू. 10 मिनिट. आता यांचं झाल्यावर तुमचा, यांचं झाल्यावर तुझा. तुझा तर निर्णय डिक्लेअर करायचा ना फक्त. ते निरोप द्या त्यांना, अनिल पाटील आणि बेलला वेळ आहे अजून. 10 मिनिटं बोलतात. 10 मिनिटं केलं. निरोप द्या दोघांना.